अध्यात्मातले सर्व दर्दी माणसं जमा झालेली आहेत. त्यातला अनिविज्ञ माझ्यासारखा एखादाच. पण तरी सुद्धा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या विषयाचा मोठा आवाका आहे असं मी समजून किंवा माहिती करून घेतलेली आहे. त्या मीटिंगला आपण लवकरात लवकर सुरू करूया. आजच्या मीटिंगचा विशेष असा आहे की ओळख करून देणार आहेत मधुरा तांबे. वक्त्या आपल्याला माहिती आहेत मिसेस श्रोत्रिय, आणि आभार प्रदर्शन करण्याचं काम करणार आहेत मिसेस जोशी, आणि याच्यात मध्ये मध्ये लुडबुड करणार आहे मी. तेव्हा आता मीटिंगला सुरुवात करूया. मी मधुरा तांब्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्याची ओळख करून द्यावी. मीटिंग बंद करतो. नमस्कार. आवाज येतोय ना? येतोय. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात नुमवी 62 परिवाराचे स्वागत आणि मनापासून आभार. आभार अशा करता की नुमवी 62 ने आम्हा महिला वर्गालाही या परिवारात सामावून घेतलं आहे. आज या परिवारातली आपली मैत्रीण सौ अंजली विजय श्रोत्रिय विष्णू सहस्रनाम, विज्ञान आणि सौंदर्य या विषयातील तिचे विचार आपल्या समोर सादर करणार आहे. मीटिंग बंद. अंजली ही शास्त्र शाखेची पदवीधर. एका आंतरराष्ट्रीय इंजिनिअरिंग कंपनीत ती पहिली महिला मॅनेजर झाली. पुढे स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी चालू केली. इंग्रजी दैनिकात ती इन्व्हेस्टमेंट कॉलम लिहित असे. कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन हा डिप्लोमाही त्याच काळात तिने केला. अतिशय उत्तम करिअर घडत होती. परंतु या काळात तरुण वयात एक फार मोठा कौटुंबिक आघात तिच्यावर झाला आणि परिणामतः एका दुर्धर शारीरिक व्याधीला तिला सामोरं जावं लागलं. औषधांचे साईड इफेक्ट्सही फार त्रासदायक होत होते. या सुमारास विजय अंजली मुलांना घेऊन ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झाले. ऑस्ट्रेलियातील आधुनिक उपचार पद्धती असूनही अंजलीची प्रकृती सुधारली नाही. औषधाच्या चक्रातून सुटण्यासाठी व हेल्दी आयुष्य जगण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. तिला अल्टरनेटिव्ह मेडिसिन, होलिस्टिक हेल्थ केअर हा पर्याय सापडला आणि अंजलीने स्वतःच हा 4 वर्षाचा पदवी कोर्स पूर्ण केला व त्याचा तिच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. त्यामुळे लगेचच तिने स्वतःचे लायसन्स हेल्थ केअर क्लिनिक सुरू केले. अनेक पेशंट होलिस्टिक हेल्थ केअरच्या माध्यमातून व्याधीमुक्त केले. या उपचारात योग, ध्यान, क्लिनिकल न्यूट्रिशन ह्या गोष्टींचा प्रभावी वापर केला. याचबरोबर अंजलीने आगाशे सर व अय्यंगार यांच्याकडनं योग शिक्षण घेतले होते. त्या जोरावर सिडनीमध्ये योग वर्ग सुरू केले. होलिस्टिकचे ज्ञान, हास्य वर्गाची जोड आणि पतंजली योगाची बैठक असलेले हे वर्ग सतत 12 वर्ष चालवले. एक बॅच तर फक्त डॉक्टरांसाठी होती. ऑस्ट्रेलियातील 22 वर्षांच्या यशस्वी वास्तव्यानंतर विजय आणि अंजली भारतात परतले. अंजलीचे होलिस्टिकचे ज्ञान व अनुभव यावर तिने सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया व लोकसत्तातून बरेच लेखन केले. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत वर्षभर जगू आनंदे ही लेखमाला लिहिली. ती खूपच लोकप्रिय झाली आणि त्या लेखांचे पुढे पुस्तकही प्रकाशित झाले, आनंद 0 किलोमीटर या नावाने. ह्या सगळ्यावरून अंजलीच्या अभ्यासाचा, ज्ञानाचा, लेखनाचा आवाका लक्षात येतो. अंजलीच्या लेखनात आणि अभ्यासात विजय यांचे सक्रिय सहाय्य होते. प्रत्येक वेळी लेख परिपूर्ण होण्यासाठी विजयची मदत अतुलनीय होती. त्याच्यामुळे हा लेखन प्रवास आनंदाचा झाला असं अंजलीचं म्हणणं आहे. या दोघांचा पिंड आध्यात्मिक आहे. त्यांचा अभ्यासही खूप आहे आणि विशेष म्हणजे त्यांची मुलं या संस्कारात वाढली आहेत. ती परदेशात शिकून तिकडे स्थायिक झाली आहेत, पण अजूनही आई वडिलांबरोबर ह्या विषयावर चर्चा व अभ्यास करत असतात. सुरुवातीपासूनच अंजलीला भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवड होती. तरुण वयात स्वामी माधवनाथांचे मार्गदर्शन मिळाले व सिडनीमध्ये चिन्मयानंद यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्या घरी 15 वर्ष चिन्मय मिशन तर्फे अभ्यास वर्ग घेतला गेला. या वर्गामध्ये गीता,
शंकराचार्यांचे विवेक चूडामणी, कठोपनिषद अशा ग्रंथांचा वैज्ञानिक व आधुनिक काळाला सुसंगत व रोजच्या जीवनात उपयोगी पडेल ह्या दृष्टीने अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. अंजलीचा एक विशेष गुण मला सांगावासा वाटतो की तिचा स्वभाव असा आहे की तिला जे समजेल, जे जाणवेल त्याचा फायदा इतरांना मिळावा यासाठी तिची खूप धडपड असते. लॉकडाऊनच्या काळात अंजलीशी फोनवर चर्चा होत असे तेव्हा तिचे संत जनाबाई बरोबर संवाद असे लेख वाचले आणि मानसिक उभारी वाढण्यास खूप मदत झाली. खूप काही शिकवून गेले. स्वतःच्या व्यासंगाने अंजलीने व्यासांच्या विष्णू सहस्रनामाचा अभ्यास केला आहे. पुण्यातील काही भगिनींना विष्णू सहस्रनाम व गीता यांची पठण पद्धती ती शिकवत असते. त्याचा अर्थ समजावून सांगण्याचाही प्रयास चालू आहे. रोजच्या जीवनात सुधारणा होऊन आनंद मिळावा हा एकच उद्देश असतो. आपल्यापैकी अनेकांना विष्णू सहस्रनाम पाठ असेल, अर्थही माहीत असेल. संस्कृत भाषेतील असंख्य स्तोत्रांचा हा मेरुमणी आहे असं त्याचं वर्णन आहे. त्याच्या पठणाने वाणी शुद्ध होते. निर्माण होणारी स्पंदनं आरोग्याला पोषक असतात. पण ही नुसती नावांची जंत्री नाही, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक विद्वानांनी या स्तोत्राचा अभ्यास केला आहे. इतिहास व वर्तमान काळातील संतांनी विष्णू सहस्रनामाचे विवेचन केले आहे हे अंजलीच्या बोलण्यातून समजते. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास याबरोबरच नरहरी सोनार, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, गोंदवलेकर महाराज, बाबा बेलसरे, कुंदर दिवाण, विनोबाजी, कालेलकर, स्वामी चिन्मयानंद आणि रामकृष्ण परमहंस या सर्वांच्या निरूपणाचा अंजलीने अभ्यास केला आणि विष्णू सहस्रनामाची महती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून असं लक्षात येतं की या स्तोत्रातील अर्थ सौंदर्य विलक्षण आहे. ते एखाद्या सुंदर कोरीव लेण्यासारखं आहे. परंतु ही लेणी बरेच वेळा अंधारात असतात आणि ती बघून घ्यायला, समजायला आपल्याला एका गाईडची आणि उजेडाची, प्रकाशाची गरज असते. मी अंजलीला आता विनंती करते की आम्ही सगळे या लेण्याच्या प्रवेशद्वाराशी उभे आहोत आणि तू आता तुझ्या अभ्यासाचा, विज्ञानाचा दिवा घेऊन या लेण्यांचे सौंदर्य आम्हाला उलगडून दाखवावेस. धन्यवाद. हा येते. धन्यवाद मधुरा. किती छान ओळख, विष्णू सहस्रनामाची ओळख फारच छान झाली असं मी म्हणेन. खूपच छान. आणि मला तू काय त्या दिशेने वळवलंयस ह्याचं मला खूप बरं वाटतंय. म्हणजे मला सगळ्यांना नीट ऐकायला येते ना? हो. हा, तर नमस्कार. आजचा दिवस फार फार छान आहे. कारण का माहितीये, ते म्हणतात ना, हरीची दासा शुभ काळ दाही दिशा. तसा आजचा दिवस अगदी शुभ दिवस आहे बरं का. किंवा आपले तुकाराम महाराज म्हणतात ना, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, है ना. तसं आज आपण विष्णू सहस्रनामा संबंधी जाणून घेणार आहोत. म्हणजे एका दृष्टीने आपण चिंतनच करणार आहोत. म्हणजे हा शुभ शकूनच आहे, नाही का. तर आजचा विषय आहे श्री विष्णू सहस्रनाम, विज्ञान आणि सौंदर्य. पण त्या अगोदर आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका मुलाची. त्या मुलाचं नाव आहे रोहिणेय. रौहिणेय असं त्याचं नाव आहे बरं का. श्रवण महावीरांचा तो शिष्योत्तम आहे असं म्हटलं जातं. तर एका गावात एक मुलगा आणि त्याचे वडील राहायचे. मुलाचं नाव रौहिणेय. तर मुलगा चौर्य कर्मात एकदम एक्सपर्ट होता. वडील पण तोच काय व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून तेच करत होते. तर ती कला त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळालेली असते. वडील होता थकतात, वृद्ध होतात आणि अगदी आता जाण्याच्या अवस्थेला असतात. तेव्हा ते म्हणतात, बाळा रोहिणेया, तू आता आपला व्यवसाय चांगला करतोस हे मला दिसतंय, पण जायच्या आधी मी तुला 2 गोष्टी सांगतो बरं का. तर त्या तू ध्यानात ठेव. तर पहिली गोष्ट कुठली, तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही सत्पुरुषाचं, संतांचं म्हणणं ऐकायचं सुद्धा नाही. कुठं सत्संग चालला असला तर कानात बोटं घालायची, हे एक. आणि म्हणजे पहिली गोष्ट तिथं जायचं नाही. समजा गेलास तर कानात बोटं घालायची. आणि दुसरं म्हणजे आपलं नाव, काही पत्ता काही सांगायचं नाही, काहीतरी दुसरंच सांगायचं बरं का. तर रोहिणे, आणि असं म्हणून ते वडील जात. मग रोहिणे एकटाच राहतो. तो हे त्याचं काम करत असतो. पण एक दिवस असं होतं
की तो एका ठिकाणी गर्दी असते म्हणून तो थबकतो. बघतो तर एक साधू महाराज त्यांचं प्रवचन चाललेलं असतं बरं का. तर ते झाल्याबरोबर लगेच यानं कानात बोटं घातली. पण गंमत काय झाली, त्या गर्दीत त्याच्या पायात काटा घुसला. आता त्याला तो उभ्या उभ्याच काढायला पाहिजे, म्हणजे एका हातानं पाय धरायला पाहिजे आणि दुसऱ्या हातानं तो काठा काढायचा. हे करत असताना कानातली बोटं निघाली. ती निघाल्यावर त्याला साधू महाराजांची त्यानं पटकन काढला, पण तेवढ्या वेळात त्याला साधू महाराजांची 2 वाक्य त्याच्या कानावर पडली. तर ते काय सांगत होते, साधू महाराज स्वर्गातल्या देवांचं वर्णन करत होते आणि ते म्हणाले स्वर्गात देव असतात ना किंवा अप्सरा किंवा कुणी जे असतात ना त्यांची कधीच सावली पडत नाही आणि ते जमीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जमिनीच्या वरती 4 बोटांवरती तरंगतच असतात, म्हणजे ते कधी जमिनीवरनं चालत नाही बरं का. एवढं त्याला ऐकायला मिळालं आणि ते त्यानं परत कानात बोटं घालून तो गेला, त्याचं काम करायला लागला. दुर्दैवानं काही दिवसानं तो पकडला गेला. राजाकडे आणलं त्याला आणि मग त्याला विचारलं, कोण आहेस तू, काय आहे? हा काही सांगायला तयार नाही. तो राजा हुशार होता. तो म्हणाला एक काम करा, त्याच्या लोकांना म्हणाला याला जरा लांब न्या, याला गुंगीचं औषध द्या आणि मग आपली जी बाग आहे त्या बागेच्या भोवती जरा स्वर्गाचं वातावरण तयार करा. आणि त्याला बाकी काय माहिती म्हणजे त्याला राजाला लोकांना वळवायचं कसं हे माहित होतं. आणि असं करा, हौस बिवस सगळ्या आहेच आहेत म्हणलं आपल्याकडे. तसा तो रविण्याला याचं औषध देतात गुंगीच. आणि मग तो गुंगीतून उठतो. उठल्यानंतर त्याला दिसतो की अरे बापरे, इथं सगळं सरोवर आहे, म्हणजे पाणी आहे आणि हे सगळे लोक असे सुंदर 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 आहेत. तो जरा एकदम चक्रावतो. तो म्हणतो की हे सगळं काय आहे आणि मी कुठे आहे आणि तुम्ही कोण आहात? एक स्त्री असते तिथे. ती म्हणाली, बाळा मी अप्सरा आहे आणि तू स्वर्गात आहेस. हे म्हटल्यावरती त्याला, आणि आता म्हणे मला एक सांग तुझं नाव काय? तर तो सांगणारच होता भुलून जाऊन, पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की अरे त्या साधू महाराजांनी सांगितलं होतं की स्वर्गातल्या लोकांची सावली पडत नाही, तिची सावली दिसतीये मला आणि ते जमिनीच्या वरती 4 बोटं चालतात. ही तर जमिनीवरनं चालतीये, म्हणजे मी स्वर्गात नक्कीच नाही म्हणाला. म्हणून त्यानं काही सांगितलं नाही. तो फक्त एवढा म्हणाला की मी पकडला गेलोय हे मला माहिती आहे. मला तुमच्या राजेकडे घेऊन जा आणि मी त्यांना काय सांगायचं ते सांगेन. म्हणून तो राजाकडे जातो. राजाला सगळं सांगतो की मी रौहिणे आहे, मी चोरी करतो, हे करतो. पण तो म्हणला मला काय शिक्षा द्या हे मी तुम्हाला सांगतो. मला शिक्षा द्या म्हणजे मला त्या साधू महाराजांच्या जवळ उभा करा. त्यांचा शिष्य होण्याची माझी इच्छा आहे. कारण जर काय एका वाक्यानं 2 वाक्यानं मला इतकं शिकवलं तर मी त्यांच्या जवळ राहिलं तर मला किती शिकायला मिळेल असं त्याला वाटतं. राजा पण बिचारा चांगला होता. त्याला त्याचा तिकडे नेलं आणि असं म्हणतात की तो त्यांचा शिष्योत्तम झाला. तर हे सगळं का घडलं? गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की हे सगळं छोट्याशा सत्संगाने घडलं. तर विष्णू सहस्त्रनाम हा सत्संग आहे हे मला खरं तर सांगायचं होतं. हं, तर असं आपण आज हे करणार आहोत, सत्संग करणार आहोत. का सत्संग म्हटलं की जरा भीती वाटते, हे काय धरम करम फार गोष्टी होणार असं वाटायला लागतं. पण अगदीच काही तसं नाही आहे बरं का. सत्संग म्हणजे संगत आणि संगतीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मुलांना आणि आता नातवंडांना चांगली संगत असावी असं आपल्याला वाटतं की नाही. त्या संगतीचा चांगला किंवा वाईट परिणाम हा होतच असतो. खूप जागरूक असतो आपण संगतीच्या बाबतीमध्ये, हो की नाही. कारण शंकराचार्य म्हणतात तसे, शंकराचार्य म्हणतात सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहित्व, निर्मोहित्वे निश्चलतत्व आणि निश्चलतत्वे जीवनमुक्ती. अर्थ सोपा आहे. ते सत्संगापासून जीवनमुक्तीपर्यंत जातात अशा चढत्या क्रमाने सांगतात ते. थोडक्यात म्हणजे सत्संगाचं खूप महत्व आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचा आज आपण संगत आहे असं म्हणू की समर्थ सुद्धा म्हणतात ना, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं ते म्हणतात. पण आपण विचारलं कशी, तर लगेच पुढची ओळ असते, सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ कधी अर्धवट काही टाकत नाही, त्यांचं सगळं खणखणीत असतं एकदम. तर आपण आता आज विष्णू सहस्त्रनामाची संगत करूया. आता विष्णू सहस्त्रनामाचं वैशिष्ट्य काय? इतके वेगवेगळी स्तोत्र आहेत. तर विचार करण्यासाठी आज हे स्तोत्र का घेतलं? आताच मधुरा म्हणाली की हा स्तोत्रांचा मेरुमणी आहे. हे तर खरंच आहे. पण ह्या स्तोत्र हा मेरुमणी व्हायचं सुद्धा कारण आहे. खरं तर
कुठलं तरी स्तोत्र म्हणणं किंवा गीता म्हणणं हा आपल्या भारतीय लोकांचा संस्कार आहे, नाही का? की अथर्व शीर्ष म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, काही ना काहीतरी म्हटलं जातं. समजा कुणी काही म्हणत नसेल तरी लहानपणापासून कानावर पडत आलेले निदान आपल्या पिढीबद्दल तरी आपण असं नक्कीच म्हणू शकतो, आहे ना? तर विष्णू सहस्त्रनाम हे असं स्तोत्र आहे की जे संपूर्ण भारतवर्षात म्हटलं जातं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कुठेही म्हटलं तर हे म्हटलं जातं. 5000 वर्षापासून या स्तोत्राचं पारायण होत आहे, बरं का? आणि सगळ्या संतांनी याचं महात्म्य सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी म्हणण्यापेक्षा आधी सुरुवात कुठून होते? आदिनाथांपासून. तर आदिनाथांनी सुद्धा या स्तोत्राचं महात्म्य पार्वतीला सांगितलं आणि म्हटलं की रामनामाशी तुलना होईल असं एकमेव स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. बघा, रामरक्षित स्तोत्र आहे. राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, म्हणजे स्वतः आदिनाथांनी सांगितलं, बरं का? नंतर शंकराचार्यांच्या बाबतीत काय सांगतात? आपल्याला काय माहिती का, आपल्याला मोठ्या माणसांची नावं घ्यावीच लागतात, कारण कोण पुलं म्हणतात तसं काय म्हणाल्यापेक्षा कोण म्हणालं हे महत्वाचं असतं, कारण ती मोठी माणसं असतात आणि मोठ्या माणसांचं जे काय म्हटलेलं आहे ते आपल्याला फॉलो करावं असं वाटतं. म्हणून मी या बड्या मोठ्या माणसांची चक्क नावं घेते आज, कारण त्यांनी केलंय त्याच्यावर काम. आणि त्यांच्या जीवावरच मी आज बोलणार आहे, माझ्या मनचं काही नाही आहे, बरं का? तर हे शंकराचार्यांनी तर त्या शांकर भाष्य इतक्या ग्रंथांवर ते भाष्य लिहिली, पण पहिलं भाष्य कशावर लिहिलं? विष्णू सहस्त्रनामावर लिहिलं. सो विष्णू सहस्त्रनामापासून त्यांनी सुरुवात केली. दुसरं म्हणजे एका वृद्ध ग्रहस्थाला उपदेश करत असताना ते म्हणले गेयम गीता नाम सहस्त्रम भज गोविंदम या पदात म्हणतात ते, म्हणजे गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हण असं त्यांनी त्याला उपदेश केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या माऊली सगळ्यात मस्त काय म्हणतात बरं? 12व्या अध्याय भक्ती योगामध्ये तेषामहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. या श्लोकावर विवरण करताना काय म्हणतात? नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जाहलो, म्हणजे माझ्या सहस्त्रनाम रूपी नावा तयार करून या संसार रूप सागरात मी स्वतः नावाडी झालेलो आहे. म्हणजे यातलं कुठलंही एक नाम घ्या, त्या नामरूपी नावेचा नावाडी स्वतः भगवंत आहेत असं आपल्या माऊली म्हणतात. अजून काय दाखला हवा ना? समर्थ काय म्हणतात नामस्मरणाच्या समासात? सहस्त्रनामामध्ये एक म्हणता होतसे सार्थक नामस्मरता पुण्य श्लोक होईचे स्वये. सहस्त्रनामामध्ये एक घेतलं तरी चालेल, म्हणजे त्याचं चिंतन केलं तरी चालेल असं म्हणतात. तुकाराम महाराज बघा किती स्टालवर्ड्स आहेत सगळे, बरं का? तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय आपल्याला माहिती की त्यांची परिस्थिती काही चांगली नव्हती, गरिबी होती, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांच्या मुलीचं लग्न झालं. आता मुलीचं लग्न झालं म्हणजे जावयाला हुंडा द्यायला पाहिजे. मग जावयाला हुंडा तुकाराम महाराजांनी कोणता दिला माहितीये? त्यांनी स्वतःच्या हाताने विष्णू सहस्त्रनामाची पोथी लिहून ती जावयाला दिली आणि ते म्हणाले ही वाचा, कल्याण होईल तुमचं. मला वाटतं तो जावई भला असेल, त्यानं ती घेतली आणि ती नक्की केली असेल आणि त्याचं कल्याण तुकाराम महाराजांच्या कृपेनं नक्कीच झालं असेल, बरं का? एकनाथ महाराज त्यांनी आपल्या शेजाऱ्याला रोज एक श्लोक म्हणून कंठस्थ करायला लावलं विष्णू सहस्त्रनाम. तसं गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा, आता मधुराने बरेच उल्लेख केलेले आहेत आमच्या चर्चांमधले, टेंबे स्वामी महाराज, स्वामी चिन्मयानंद, स्वामी वरदानंद भारती, स्वामी माधवनाथ, गुळवणी महाराज, मामा देशपांडे, शिरीषदादा कवडे, अशा अनेक सद्गुरूंनी विष्णू सहस्त्रनामाचं महत्व सांगितलेलं आहे, बरं का? अगदी अलीकडच्या काळातलं म्हणावं तर विनोबा, काका खालेलकर, कुंदर दिवाण, अशा कितीतरी जणांनी विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन करण्यात आयुष्य घालवलेलं आहे. आयुष्य, बरं का? घालवलं नाहीये, व्यथित केला असं म्हणूया आपण. एक लोकमान्य टिळकांची अतिशय छान आठवण आहे, ती मला शेअर केल्याशिवाय काही राहत नाही. ऐकलेली आहे ही, मला हे नाही माहिती, पण मी डेफिनेटली मी ऐकलेली आहे. ती अशी की लोकमान्य टिळकांचे प्रोफेसर छत्रे नावाचे गुरुजी, ते त्यांना गणित शिकवायचे, बरं का? तर छत्रे हे नास्तिक, 100% नास्तिक असा त्यांचा हे लौकिक होता. तर टिळक त्यांना छत्रे गुरुजी म्हणायचे. एके दिवशी टिळक त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले आणि त्यांना काय दिसलं तर वृंदावनाच्या पशी छत्रे गुरुजी चक्क विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसले, बरं का?
टिळकांना खूप आश्चर्य वाटलं की असं कसं की क्षत्रिय गुरुजी आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. मग टिळकांनी त्यांना विचारलं की हे असं कसं. त्यावर गुरुजी काय म्हणाले हे ऐकण्यासारखे. गुरुजी म्हणाले माझ्या बुद्धीचा पक्का निश्चय आहे की जगात देव नाही, कारण ते गणिताला देव म्हणायचे. माझ्या बुद्धीचा पक्का निश्चय आहे की जगात देव नाही, पण दुसरी गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बुद्धीला सगळं कळतच असं नाही. समजा मी मेल्यावर देव निघाला तर त्यावेळेला 15 मिनिटं उपयोगी पडतील, म्हणून आत्तापासून म्हणतोय असं ते म्हणाले. आता ह्यावर आपल्याला काय म्हणायचं माहित नाही. मला वाटतं विष्णू सहस्त्रनामाचं महत्व आपल्याला कळलं. तर आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. सौंदर्याबद्दल तर आपण डेफिनेटली बोलणारच आहोत, पण प्रथम विज्ञान या संज्ञेबद्दल आपण जाणून घेऊ. विज्ञान म्हटलं की आपल्याला आठवतात ते शास्त्रज्ञ, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांचे निष्कर्ष आणि त्याचा जीवनात होणारा उपयोग, हे सगळं आपल्याला आठवतं, हो की नाही. अगदी लहानपणी सामान्य विज्ञान नावाचं पुस्तक होतं. त्यातले अगदी छोटेपणीचे प्रयोग काय असायचे की झाडांची वाढ ओढ ही प्रकाशाकडे असते, ते विज्ञानाचा प्रयोग आहे. दुसरं म्हणजे काय की एक बहिर्गोल भिंग घेतलं आणि ते उन्हात धरलं की किरण केंद्रीभूत होतात आणि खाली धरलेला कापूस किंवा कागद जळतो. खूप मजा वाटायची हा प्रयोग करताना, कारण आज असं काहीतरी केलं की जे आपल्याला माहित नव्हतं, आहे ना. आणि माहिती झालं तरी पुन्हा पुन्हा तो प्रयोग करून पाहण्याची मजा होती. आणि असे प्रयोग करण्यासाठी पूर्वी प्रयोगशाळा असायच्या आपल्या प्रत्येक शाळेत, आहे ना. मुद्दा असा आहे की विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. जे माहिती नाही ते माहिती झाल्यानंतर जो आनंद होतो, मेंदूमध्ये प्रकाश पडतो, आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावतात, असं ज्ञान म्हणजे विज्ञान. ओके. लहान बाळ सुद्धा ह्याला अपवाद नाही, कारण काही दिवसाचं बाळ जेव्हा टक लावून बघायला लागतं तेव्हा ते त्याच्या दृष्टीने विज्ञान आहे. त्यानंतर ते बाळ माणसाच्या चेहऱ्याकडे बघून हसायला लागतं आणि त्यानंतर या मेंदूत किती प्रचंड उलथापालथ होत असली पाहिजे. त्यानंतर टाटा म्हणणं काय बॉडी माइंड कोऑर्डिनेशन, काय मसल हे आहे मसल कोऑर्डिनेशन आणि बॉडी माइंड सिंक्रोनायझेशन केवढं असेल, विज्ञान आहे हे, त्याच्यावर प्रयोग झालेले आहेत. तर असं हे विज्ञान ज्यामध्ये शास्त्रज्ञ एक्सपेरिमेंट करतात, प्रयोगशाळेत प्रयोग करतात आणि त्याचा उपयोग आपल्याला जीवनात सुखसोयी मिळण्यामध्ये होतो, आहे ना. तर आता विष्णू सहस्त्रनामाशी याची कशी काय संबंध आहे, तर आपले ऋषी मुनी सुद्धा शास्त्रज्ञच होते. स्वामी चिन्मयानंद ऋषींना सब्जेक्टिव्ह सायंटिस्ट म्हणायचे. या उलट प्रयोगशाळेत प्रयोग करणाऱ्यांना ऑब्जेक्टिव्ह सायंटिस्ट म्हटलं जातं. तर आपले ऋषी शास्त्रज्ञ होते, त्यांनीही प्रयोग केले. हजारो वर्षापूर्वीचा काल आपण थोडीशी कल्पना करून बघूया. काय होतं त्यावेळी, केवळ निसर्ग, आजूबाजूला केवळ निसर्ग होता. म्हणजे झाडं, वेली, पानं, फुलं, नद्या, डोंगर, जलचर, स्थलचर, पशु, पक्षी आणि वरती तारे, तारका, सूर्य, चंद्र यांनी भरलेलं आकाश. याच्याशिवाय काय होतं सांगा, आहे ना. तर या सगळ्यांचं निरीक्षण तर मनुष्य करतच होता, आपल्या पंचेंद्रियांनी करत होता. पण पंचेंद्रियाचं लिमिटेशन माणसाच्या लक्षात आलं आणि म्हणून पंचेंद्रियाबरोबर त्यानं आत्म इंद्रिय उघडायचं ठरवलं, आणि ते म्हणजे अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय, आतल्या बुद्धीचं इंद्रिय उघडायचं ठरवलं. आणि मग त्यांनी स्वतःवरच प्रयोग केले. स्वतःच्या शरीर, मन, बुद्धी, अंतःकरण यावर एकाग्रतेने प्रयोग केले. अगदी अनेक वर्षात न थकता केले. अरण्यात काय पाहिजे का? ओके ओके ओके, येतोय आवाज तुम्हाला आता? इकडे बघू मी. सॉरी. ठीक आहे. तर शरीर, मन, बुद्धी, अंतःकरण यावर एकाग्रतेने प्रयोग केले. अगदी न थकता अनेक वर्ष केले. अरण्यात एकांतवासात केले. तहान, भूक, ऊन, पाऊस यांची तमानं बाळगता केले आणि आनंदाचा स्वतः अनुभव घेतला, अनुभूती घेतली, एक्सपिरियन्स घेतला, आत्मसंशोधन केले. या स्वानुभूतीमुळेच त्यांना ऋषी किंवा द्रष्टे म्हणतात. लहानपणी प्रयोगशाळेत आपल्याला आठवत असेल तर काय असायचं, तर एखाद्या प्रयोगाचा हेतू असायचा, साहित्य असायचं, कृती असायची, अनुमान असायचा आणि निष्कर्ष असायचा, हो ना. तर ऋषींनी पण असेच प्रयोग केले बरं का. त्यांची प्रयोगशाळा कोणती होती, तर बुद्धीची प्रयोगशाळा. प्रयोगाचा हेतू कुठला आहे, 2 हेतू होते बरं का. तर पहिला हेतू होता म्हणजे हे विश्व म्हणजे काय आहे,
ते कुणी केलं हे जाणायचं. कारण काय आहे की कृतीवरून करता ठरतो आहे ना. आता काय आयफेल टॉवर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येतं, पण हे नक्की काय कुणी केलं असं उत्सुकता निर्माण होते आहे ना. किंवा आत्ताच अगदी नवीन आता गणेशोत्सव झाला, मोदक एखादीने सुंदर मोदक केले, खाल्ले, कुणी केले, किंवा आजकालच्या भाषेत कुणाकडून आणले, लगेच आपण विचारतो. कारण कृतीवरून करता जाण्याची माणसाला जरूर भासते आहे ना. हा, तर पहिला हेतू आहे हे विश्व म्हणजे काय हे जाणायचं. हे ते कुणी केलं हा पहिला. आणि दुसरं म्हणजे मी कोण, या विश्वामध्ये विश्वाचा आणि माझा काय संबंध आहे हे जाणायचं. हे दोन हेतू होते बरं का. तर हेतू झाला. साहित्य किंवा उपकरण कोणतं, तर अंतःकरण हे उपकरण. कृती कुठली, तर मनन चिंतन, कळतंय त्यांना. हा, मनन चिंतन निधिध्यासन ही कृती. तुम्हाला ऐकायला येते ना मी असं केलं ऐकू येतंय आता येते. हा ठीक आहे. हा, तर आणि ही कृती झाली. निरीक्षण कुठलं, तर हे विश्व विविधतेनं भरलेलं आहे, त्यामध्ये सुसूत्रता आहे आणि हे विविधतेत एकता आहे आणि त्या एकतेचा मीही एक भाग आहे. हे निरीक्षण आहे. आता निष्कर्ष, इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की इथं अनुमान नाहीये तर अनुभव आहे बर का. एक्सपेरिमेंट तर आहेच, पण त्याबरोबर एक्सपिरियन्स सुद्धा आहे. विविधतेत लपलेल्या परमात्म्याची अनुभूती आहे. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती आहे. विलक्षण शांततेची अनुभूती आहे. कोणत्याही कारणाशिवाय होणाऱ्या आनंदाची अनुभूती आहे. आपण स्वतः सच्चिदानंद आहोत याची अनुभूती आहे. सच्चिदानंद म्हणजे सत म्हणजे जन्म मरण रहित, चित म्हणजे चैतन्यमय आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप, अशी अनुभूती आहे. या उलट आपलं काय होतं, आपल्याला आनंदासाठी कोणतं तरी कारण लागतं कायम, की असं करू म्हणजे आपल्याला मजा वाटेल, असं करू म्हणजे आपल्याला आनंद. तर कोणत्याही कारणाशिवाय होणारा आनंदाची अनुभूती त्यांनी घेतली बरं का. तर विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नामावर बुद्धीच्या प्रयोगशाळेत अंतःकरण हे उपकरण वापरून तप केलं गेलंय आणि ऋषींनी ती नामं स्वानुभूतीने सिद्ध केलेली आहेत. प्रयोगशाळेत प्रयोग सिद्ध करतात. ऋषींनी सुद्धा ती नामं सिद्ध केली आणि हेच ते ऋषींचं विज्ञान. म्हणून गीतेत सुद्धा भगवान काय म्हणतात, गीतेत 9व्या अध्यायात पहिलाच श्लोक श्री भगवान वाच इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसी सुभा. ज्ञानच नाही, विज्ञानासहित मी तुला ज्ञान सांगतो. मला वाटतं विज्ञानासाठी एवढी प्रस्तावना आता पुरे नाही का. आता विष्णू सहस्रनामाकडे वळूया. प्रथम या स्तोत्राला काय म्हणतात, तर श्री विष्णू सहस्र नाम स्तोत्र. पहिला पद आहे श्री. श्री म्हणजे शक्तिवाचक आहे. विष्णू हा परमात्मा स्वरूप आहे, तो अनंत आहे, अव्यक्त आहे. तर अशा परमात्मा प्रकट व्हायला आपलं त्याचं शब्दांनी आकलन होण्यासाठी, त्याची अनुभूती येण्यासाठी प्रथम श्री म्हणजे शक्ती हवी. व्यवहारात सुद्धा आपल्याला शक्तीशिवाय काहीही करता येत नाही. अशक्तपणा आला की आपण काम करू शकत नाही. तर श्री ही शक्ती रूप आहे बरं. हा, तर श्री शिवाय विष्णू अवतरणार कसा. अवतरण म्हणजे खाली यायचं. आपण सगळे स्थूल पातळीवर आहोत. परमात्मा हा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, अणुरणीयाहून थोकडा आहे. म्हणून प्रथम श्री आणि नंतर विष्णू. श्री हा आपला आणि विष्णूच्या मधला दुवा आहे, पूल आहे. म्हणून आपण सीताराम, राधाकृष्ण, उमा महेश, लक्ष्मीनारायण म्हणतो ते यासाठी. तर श्री हा गुणवाचक शब्द आहे. दुसरं म्हणजे येणारं पद म्हणजे विष्णू. आत्ताच आपण बघितलं की विष्णू हे परमात्म्याचं नाम आहे. निर्गुण, अरूप, निरंजन अशा परमात्म्याचं हे नाम आहे. त्यानंतर येणारं पद म्हणजे सहस्त्र. नाम तर आहेच पण सहस्त्र नाम. तर यामध्ये विष्णूची सहस्त्र म्हणजे 1000 नाम आहेत बरं का. खरं तर ईश्वराचं एकच नाम पुरेसं आहे. पण एकच नाम 1000 वेळा घेतलं की थकवा येऊ शकतो, विविधता असेल तर तसं होणार नाही. म्हणून मग 1000 नाम. पण मग 1000च का हा पण प्रश्न पडतो आहे ना. उत्तर सोपं आहे. ते म्हणजे असं की 10 नामं असती तर आपण म्हटलं असतं ही काय 10 नामं आहेत. सध्यातील नाही का 24 नामं अशी पटपट पटपट घेऊन सांगतात.
तसं आहे. पण 100 हे पण 1,00,000 समजा नामं असती, तर आपण म्हणू की नाही बुवा हे फार मोठं आहे, हे काय आपल्याच्याने होणार नाही. म्हणजे कसे की छोटं असेल तरी आपल्याला काय फार सवय होऊन जाते, लक्ष आपलं राहत नाही, पटकन सवय म्हणतं. मोठं असेल तरी आपल्याला ते अवघड वाटतं. म्हणून 1000 ही संख्या अशी आहे की खूप छोटीही नाही, खूप मोठी नाही, म्हणून 1000. पण ह्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की विष्णू ह्या फक्त 1000 नामातच बांधला गेलाय का? नाही. अनंत हरी नाम अनंत. तर तो अनंत नामांनी आहे, त्यातली 1000 नामं आहे ती. तर 1000 ही संख्या हजारो या अर्थानं घ्यायची. बरं, पुढचंच पद आहे नाम. श्री विष्णू सहस्त्र नाम. नाम शब्द नम या धातूपासून आलाय. तुम्ही सगळे म्हणता ना नमो नमः, नम धातू आहे ना. न याचा अर्थ नम्र होणे. नम म्हणजे नम्र होणे. नाम माणसाला नम्र बनवते. नामाच्या उलट शब्द आहे मान. मान माणसाला काय म्हणजे नाम माणसाचा अभिमान किंवा अहंकार नष्ट करते, अशा अर्थाने पण ते घेतलं जातं बरं का. म्हणजे नामस्मरण करायला लागलो की आपल्यात हळूहळू सुधारणा व्हायला लागते, निदान तसं व्हावं अशी सगळ्या संतांची अपेक्षा आहे आपल्याकडून. तर इथं एक नम्र शब्दावर एक नुकतीच घडलेली एक गोष्ट सांगते की तो कोण होणार करोडपती कार्यक्रम लागतो ना टीव्हीवर, आता लागतो का नाही माहित नाही, पण त्यातला एक शनिवारचा प्रोग्राम मी बघत असे. त्यात तो एक कर्मवीर असा एक प्रोग्राम असायचा. त्यात एकदा एक दोंदे नावाचे गृहस्थ आलेले होते. त्यांनी एकट्याने बोटीतनं पृथ्वी प्रदक्षिणा केलेली होती. ती काहीतरी इंडियन नेव्हीचं प्रोजेक्ट होतं वाटतं ते. तर त्यांचं ते सांगताना असं म्हणाले की मोस्ट ऑफ द टाइम्स ते कमीत कमी लँड पासून 3500 मैल समुद्रात आत असायचे. म्हणजे कम्युनिकेशनचं हे बघा, म्हणजे पटकन यायचं ठरवलं तरी किती अवघड असेल. तर 3500 मैल लांब अशी जमीन त्यांच्यापासून होती. पण तरी त्यांचं ते कार्य सगळं पूर्ण झालं. आणि मला तो पॉईंट सांगायचा नाही, मला सांगायचं वेगळंच आहे की ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना लोक म्हणायला लागले की ओ यू हॅव कॉन्कर्ड द सी. तुम्ही समुद्रावर स्वामित्व गाजवलं बरं का. त्यावर ते लगेच म्हणाले असं नाहीये, अजिबात असं नाहीये, हे अगदी चुकीचं आहे. मी समुद्रावर स्वामित्व गाजवणारा कोण? उलट त्यावेळी समुद्राची भव्य दिव्य अशी विविध रूप पाहताना मला खूप कृतज्ञता वाटली, मन नम्रतेनं भरून गेलं. म्हणजे असा व्यापकता भव्यता पाहिल्यानंतर मन नम्र होतं. विष्णू सहस्रनामात विष्णू हेच व्यापकत्वाचं नाम आहे, दर्शवणारं नाम आहे. ती बघत असताना ऋषींना सुद्धा अशीच नम्रता कृतज्ञता वाटली. म्हणून नाम शब्दाचं हे महत्व आहे बरं का. नाम अगदी थोड्या अक्षरात सूचना देते. खरं तर चंचल होणं मनाचा धर्म आहे, पण नाम आपल्याला मन केंद्रित करायला मदत करते बरं का. आणि विष्णू सहस्रनाम हे नामस्मरणच आहे. आणि सगळ्यात शेवटचं पद ह्याच्यातलं स्तोत्र, श्री विष्णू सहस्र नाम स्तोत्र. तर हे स्तोत्र आहे, स्तवन आहे. देवस्वरूपिणी शक्ती किंवा देश हे स्तवनाचे विषय असतात. हो देश सुद्धा. जयोस्तुते श्री महान मंगले हे स्तवन आहे. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. हे काय आहे? हे म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृता. याच वेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे ना, दुसरं काय आहे. सो देश हे सुद्धा स्तवनाचा विषय असू शकतो बरं का. तर या स्तोत्रामध्ये जे आपलं हे आहे देवस्वरूपिणी शक्ती किंवा देश स्तव्य जे आहे त्याचं रूप, गुण, प्रभाव आणि तत्वस्वरूप यांचं विवरण असतं बरं का. तर आता विष्णू सहस्रनामांचं सौंदर्य पाहणारच आहोत, पण अगोदर थोडंसं जाणून घेऊया की या स्तोत्राची पार्श्वभूमी किंवा पूर्वपीठिका काय आहे. कारण ओळख करून घेतोय आपण याची, त्याच्यासाठी थोडा वेळ हा याच्यात जाणारच आहे. तर हे स्तोत्र भगवान व्यासांनी रचलेलं असून ते महाभारत या ग्रंथाचा एक भाग आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र येतं. या पर्वातल्या दानधर्म नामक उपपर्वात येणाऱ्या 149व्या अध्यायाला विष्णू सहस्रनाम म्हणतात. जस्ट माहिती असावी म्हणून फक्त झूम आउट करून हे नक्की याचं लोकेशन काय आहे आपण समजून घेतोय. दुसरी गोष्ट अशी की श्रीमद भगवद्गीता आणि श्री विष्णू सहस्रनाम या दोन्हींचं स्थान कुरुक्षेत्र आहे बरं. आणि दोन्ही ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत. तर भगवद्गीता युद्धाच्या अगोदर सांगितली गेली, प्रत्यक्ष भगवंतांनी ती अर्जुनाला सांगितली. आणि श्री विष्णू सहस्रनाम हे युद्धानंतर सांगितलं.
कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितलं. म्हणजे दोन्ही गोष्टी पांडवांना सांगितल्या गेल्या. एका ठिकाणी भगवंत आणि अर्जुन आणि एका ठिकाणी 5ही पांडव होते, पण युधिष्ठिरासाठी भीष्माचार्यांनी हे विष्णू सहस्त्रनाम सांगितलं बरं का. तर हे भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम हे दोन्ही सांगण्याचं एक कारण आहे, आणि त्या कारणाचं कारण विषाद किंवा नैराश्य हे कारण आहे बरं का. दोन्हीचंही कारण आहे. तर गीतेमध्ये माहिती आहे अर्जुनाचा विषाद आपल्याला माहिती आहे. पहिल्या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग असं नाव आहे. तर सगळे कुरुक्षेत्रावर समोर सगळे काके मामे बंधू आजे आजोबे सगळे पाहिल्यानंतर त्या अर्जुनाला वाटायला लागलं की हे स्वजन आहेत, त्यांना कसा मारू मी, म्हणून त्याला नैराश्य आलं आणि अवघड वाटलं. हा विषाद आहे. या विषादाचं सांत्वन करत असतानाच त्याला पूर्ण बोधाच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं उदात्त कार्य भगवंतांनी गीतेच्या द्वारे केलं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गीतेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. तर विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचं कारण सुद्धा विषाद आहे. पण इथं विषाद आहे युधिष्ठिराचा. कारण युद्ध झालं, तो धर्मराज गादीवर बसला, सगळं झालं, पण युद्धानंतर सर्वत्र आलेली भयानता बघून धर्मराज अस्वस्थ झाले आणि नैराश्याने ग्रासले गेले. तिथं श्रीकृष्ण होते, त्यांनी हे जाणलं आणि त्यांनी धर्मराजाला इतर पांडवांना आणि व्यासही होते त्यावेळेला, त्यांना घेऊन ते कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांकडे गेले आणि त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलं की ह्या युधिष्ठिराला जरा राजधर्म शिकवा. आता तर भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला राजधर्म तर शिकवलाच, पण ते शिकवल्यानंतर त्याचं नैराश्य कमी झालं. पण मग त्याच्या मनात 6 प्रश्न आले. आपण खूप डीप आज ह्या 6 प्रश्नांमध्ये जाणार नाही आहोत. फक्त 6 प्रश्न कोणते माहीत असायला पाहिजे, कारण तो 149व्या अध्यायाचा भाग आहे. म्हणून आपण फक्त युधिष्ठिराचे 6 प्रश्न कोणते एवढं जाणून घेऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे किमेकम दैवतम लोके, जगामध्ये श्रेष्ठ असं दैवत कोणतं आहे. दुसरा प्रश्न आहे किम वाप्येकम परायणम, सर्वांचं आश्रयस्थान कोणतं. तिसरा प्रश्न स्तुवंतम कम प्राप्तुयार मानवा शुभम, कुणाची स्तुती केली असता मानवाला शुभ प्राप्ती होईल, शांती समाधान मिळेल. चौथा प्रश्न आहे कमर्चंत प्राप्नुयुर मानवा शुभम, कोणाची पूजा केली असता मानवाला सर्वदा शुभ प्राप्ती होईल. 5वा प्रश्न आहे को धर्म सर्व धर्माणां भवतः परमो मता, आपल्या मताप्रमाणे सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता. आणि 6वा प्रश्न आहे किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधना, म्हणजे कोणाचा जप केला असता प्राणी जन्म व संसार या बंधनातून पलीकडे जाईल. असे हे 6 प्रश्न आहेत. जास्त डीप जायला नको, माहीत असावे तितपतच सांगते. तर सगळ्या ह्याचं सर्वसाधारण उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं डिटेल उत्तर भीष्माचार्यांनी दिलेलं आहे. पण अगदी थोडक्यात असं की सर्वश्रेष्ठ धर्म स्वतः श्री विष्णूच आहेत, ज्याला आधी नाही व अंतही नाही असा तो जगताचा महाप्रभू महाईश्वर आहे. जो त्याच्या सहस्रनामाचा पाठ नित्य करतो व त्या परमेश्वराची स्तुती करतो, तो सर्व दुःख पार करून जातो व संसार बंधनातून मुक्त होऊन जातो. त्यानंतर श्रीकृष्णांच्या उपस्थितीत भीष्मानी विष्णू सहस्रनामातली नामं गायली. व्यासांनी ती सर्व नामं एकत्र गुंफून म्हणण्यास योग्य अशा मीटरमध्ये बसवली. म्हणजे असं म्हणता येईल की भीष्माचार्यांनी फुलांच्या बागांमधून 1000 फुलं निवडली. खरं फुलं खूप आहेत, त्यांनी 1000 फुलं निवडली आणि व्यासानी त्या फुलांचा सुंदर असा हार बनवला. म्हणून व्यासही आणि भीष्माचार्याचं दोघांचंही नाव विष्णू सहस्रनामात येतं. तर अशा या विष्णू सहस्रनामामधलं सौंदर्य पाहण्याचा, त्यातल्या सौंदर्याचं रसपान करण्याचा आपण प्रयत्न करूया. हो, आपण रसग्रहण न करता आपण रसपान करणार आहोत बरं का. कारण ग्रहण करणं आणि पान करणं यात थोडासा फरक आहे. ग्रहण करण्यात थोडे एफर्ट्स आहेत, तसं पान करण्यात नसतं, म्हणजे पिण्यात नसतं. उदाहरणार्थ आंबा खायला थोडे तरी परिश्रम लागतात. म्हणजे तो धुवायचा, पिकलाय कधी बघायचा, धुवायचा, कापायचा, साल बाजूला काढायची, होय बाजूला काढायची. पण कुणीतरी वाटीभर रस समोर आणून ठेवला तर किती मजा येईल ना. तसं तर भगवंत असेच रसमय आहे, अत्यंत गोड आहे. शास्त्र म्हणतात रसौ वै 6. स्वामी सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती दक्षिण भारतातले अत्यंत प्रसिद्ध असे संत आपल्या जिभेला म्हणायचे पिवरे राम रसम रसने पिवरे राम रसम.
खूप प्रसिद्ध असं त्यांचं भजन आहे. आता सौंदर्याबद्दल बोलतो. सौंदर्य दोन प्रकारचं असतं. एक बहिरंग किंवा बाह्य सौंदर्य. तुम्हाला खूप घाई होत नाहीये ना? ठीक वाटतंय ना? स्पीड ठीक आहे? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. व्यवस्थित. सौंदर्य दोन प्रकारचं असतं. एक बहिरंग किंवा बाह्य सौंदर्य आणि दुसरं अंतरंग किंवा अंतःसौंदर्य, आत्मसौंदर्य. बहिरंग सौंदर्य म्हणजे जे डोळ्याला दिसतं ते किंवा कानाने जे ऐकलेलं असतं म्हणजे रूप आणि नाव. पण अंतरंग सौंदर्य म्हणजे जे आपल्या मनाला जाणवतं ते. यामध्ये गुण येतं, कर्तृत्व येतं. गुण म्हणजे सद्गुण, हे आपल्याला माहित आहे. आणि कर्तृत्वावरून कर्ता कसे असेल हे पण कळतं. पण गुण आणि कर्तृत्व ह्यापेक्षा अजून एका सौंदर्याचा या अंतरंग सौंदर्यात समावेश होतो आणि ते म्हणजे भावसौंदर्य. भावसौंदर्याविषयी अधिक बोलण्या अगोदर भाव शब्दाचा अर्थ आपण जाणून घ्यायला पाहिजे. भाव म्हणजे त्याचं अस्तित्व. भाव म्हणजे मूळ तत्व. ब्रह्म वस्तू भवती इति भावः. पण शांकर भाष्य काय म्हणतं? भवनम भाव सत्तात्मको वा. म्हणजे काय? सत्ता मात्र अशा त्या परमात्म्याला भाव म्हणतात. भाव म्हणजे असण्याची शक्ती. भू म्हणजे असणे कोणी माहित आहे आपल्याला. आपण खूप कष्ट करतो, करावेच सुद्धा, पण खरा करता तो, त्याचं अस्तित्व लक्षात घ्यायला पाहिजे. विनोबांची आई त्यांना म्हणायची, विन्या दुधाला विरजण लावायचं काम आपलं बरं का, पण त्याचं दही बनवायचं काम त्याचं. या उलट स्वभाव म्हणजे आपलं अस्तित्व, अभाव अनुपस्थिती. पण म्हणजे काय लक्षात ठेवायचं? तर त्याचं अस्तित्व लक्षात घेतलं पाहिजे. देव भावाचा भुकेला म्हणतात ना, किंवा म्हणजे त्याचं अस्तित्व हे स्वतःच्या अस्तित्व इतकं खरं वाटलं पाहिजे. संतांना ते वाटलं. म्हणून मीरा प्रेम दिवानी असं म्हणायचे. तिला दुसरं सुचतच नव्हतं, आहे ना. हरिपाठात माऊली काय म्हणतात? सगळ्यात सुंदर काय? भावे वीण देव न कळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा कळे. किंवा भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलो नये. अगदी हरिपाठातले प्रसिद्ध अभंग आहेत, अतिशय सुंदर. तुकोबा काय म्हणतात बघा, भाव सत्ते, सत्ता शब्दाबद्दल. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवी ते हरी वीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. माणसाची देव चालवी, अहंता मीची एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान हाले त्याच्या सत्ते, राहिल्या हंता मग कोठे. आणि मग शेवटी पंचलाईन, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तया उणे काय चराचर. असं हीच ती सत्ता बर का. तर आपल्या श्वासोश्वास जन्मल्यापासून तसा काय चालतो? आपलं हृदय कोण चालवतो? त्यामधला काही सेकंदांचा, मिनिटाचा विलंब सुद्धा जीवावर बेततात. बरेचदा डॉक्टर म्हणतात ह्यांना दव्याची नाही दुव्याची आवश्यकता आहे. ते हेच सत्ता. तर या जीवन आवश्यक गोष्टी आपल्यासाठी केल्या जात आहेत, त्या ज्याच्या सत्तेनं केल्या जातात त्या सत्तेला म्हणतात भाव. ऋषींना ह्या सत्तेची जाणीव झाली, त्यांना त्याची अनुभूती आली आणि त्यांना त्या सत्तेबद्दल अपार कृतज्ञता वाटली. त्यांचं हृदय भावावेगानं भरलेलं आणि भरलं गेलं आणि त्या भरात त्यांच्या तोंडून अनेक नामं निघाली बरं का. याला भावसौंदर्य म्हणतात. भावसौंदर्य हे अर्थाच्या अनेक छटांनी भरलेलं आणि भारलेलं असतं. शब्दांच्या द्वारे ते प्रतीत होतं. आणि विनोबा म्हणतात त्याप्रमाणे शब्दांना अर्थाचं ओझं होत नाही. मला फार आवडलेलं वाक्य आहे, शब्दांना अर्थाचं ओझं होत नाही बरं का. ज्ञानेश्वरीला काय म्हणतात? भावार्थ दीपिका आहे ना, यावर या शब्दाचं महत्व कळतं. भाव म्हणजे पाहण्याची दृष्टी. एक छोटीशी घडलेली गोष्ट सांगते. नुकत्याच गौरी झाल्या. आपण म्हणतो आमच्या घरी गौरी आहेत, पण आपल्याकडे काम करणाऱ्या बाया काय म्हणतात? आमच्या घरी गौराई आहे. गोष्ट एकच, दृष्टी वेगळी. गौरी गौराई, फरक आहे, दृष्टीत फरक आहे. एवढंच सांगायचं. भाव वेगळा. म्हणून गीतामधलं भावगीत आपल्याला भावतं. परमात्म्याकडचा भाव कसा व्यक्त केला जातो? तो भक्तीनं. म्हणून भावभक्ती असा शब्दप्रयोग पण केला जातो. या भाव शब्दाविषयी सांगण्याची गरज होती म्हणून जरा वेळ घेतला बरं का. माझ्या टाइमलाईन मध्ये याच्यासाठी वेळ दिलेला होता मी. तर विष्णू सहस्रनामामधलं सौंदर्य तर आपण पाहणारच आहोत, पण सुरुवातीच्या 2 नामांचा विचार आणि त्याच्या अगोदर येणारा ओमचा विचार आपण आधी करूया. ओम, विष्णू सहस्रनामाची सुरुवात ओंकारानं होते. ओम हे परमात्म्याचं संक्षिप्त रूप आहे. सर्वम ओंकार एव, मांडुक्य उपनिषद.
ओम हे प्रभूचं नाव पण आहे आणि आकार पण आहे. अ, उ आणि म या 3 मात्रांनी ओम हे अक्षर तयार होतं. ज्ञानेश्वरीत ओंकाराचं अतिशय सुंदर असं वर्णन माऊलीने केलं. आपल्याला माहिती आहे, आकार चरण युगल, उकारौधर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, जे तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मी श्री गुरुकृपा नविले आदिबीज. म्हणून ओंकार हे आदिबीज किंवा विश्वबीज असंही आहे. या विश्वबीजाचं दुसरं नाव आहे प्रणव. ओंकार म्हणजे प्रणव. याविषयी खरं खूप बोलता येते, पण आपल्याला आता जास्ती डीप नाही जाता येते, म्हणून मी अगदी ब्रश करते. तर विनोबा म्हणतात की ओंकार ऐकण्यासारखे आहे. विनोबा म्हणतात ओंकार म्हणजे होय. किती छान आहे बघा. हे ते विज्ञान आहे की विशेष ज्ञान आहे की ज्यामुळे ऐकल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावतात. काहीतरी वेगळं ऐकलं. विनोबा म्हणतात ओंकार म्हणजे होय. होय कुणाच्या बाजूने? तर उत्तर आहे देवाच्या आणि भक्ताच्या दोघांच्याही बाजूने होय. भक्त म्हणतो होय मी तुझं भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि परमात्मा म्हणतो होय मी तुझं रक्षण करण्यासाठी, तुझ्या उद्धारासाठी कटिबद्ध आहे. तर आजच्या भाषेत होय सांगायचं झालं तर फोन करणारा आणि घेणारा दोघंही हॅलो म्हणतात ना, तशा टाईप आहे ते. तर होयचा दुसरा अर्थ म्हणजे परमात्मा आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. आजही पण आहे. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. ओम एकाक्षर ब्रह्म. तर ह्या एकाक्षर ब्रह्माला स्फुरण झालं. एकोहम बहुश्याम. ह्या स्फुरणाचा नाद झाला आणि तो नाद म्हणजे ओम. ओ सर्व विश्व ह्या ओंकारामध्ये आहे. आकार हा निर्माण करणारा, उकार म्हणजे पालन करता आणि मकार म्हणजे संहार करता. म्हणून ओंकार किंवा प्रणव हा श्री भगवतवाचक शब्द आहे. श्री भगवंतांचा निदर्शक आहे. त्याचबरोबर तो मंगलवाचक देखील आहे. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची सुरुवात करण्यापूर्वी श्री भीष्माचार्यांनी प्रणवाचा उच्चार मुख्यतः मंगल करण्यासाठीच केला. पहिलं नाम आहे विश्वम. ओंकार विष्णू सहस्रनामाची विशेषता त्याच्या पहिल्या 2 नामात आहे बरं का. म्हणजे ओम झालं, विश्वम आणि विष्णू. म्हणजे पहिला शब्द किंवा पहिलं नाम आहे विश्व आणि त्यानंतरचं नाम आहे विष्णू. हे काही कवितेतल्या छंदासाठी किंवा कवितेच्या रचनेचा ओघ घेण्यासाठी नाही. विष्णू सहस्रनाम ही काही साहित्यिक कृती नाहीये. ओम विष्णू, विष्णू विश्वम असं सुद्धा म्हणतात असं, पण तसं नाहीये. पण विश्वम विष्णू म्हटलं त्याला कारण आहे. कारण असं की विश्वम हेच ईश्वराचं पहिलं बाह्य प्रकट रूप आहे आणि विष्णू त्याच्या आत लपलेला आहे. म्हणजे विश्वानं परमात्म्याला झाकलेलं नाही, उलट प्रकट केलं आहे. जशी भक्ती आतून होते, तिचं बाह्य प्रकट रूप म्हणजे सेवा असतं, अगदी तसं. तर विश्वनामानं भीष्म पितामह आपल्याला प्रथम परमात्म्याच्या अशाच स्वरूपाचं अनुसंधान, त्याचं ध्यान, त्याचं चिंतन करायला सुचवतात. कारण जोपर्यंत या विश्वात परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही हे साधकाला कळत नाही, तोपर्यंत त्याचं नाम अगदी सहस्रनाम घेऊनही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने त्याचा उपयोग कसा होईल. पराभक्तीमध्ये स्थित होण्यासाठी साधकाला भगवंताचं महात्म्य, त्याचं स्वरूप, त्याची सत्ता, त्याची व्याप्ती, त्याचं सामर्थ्य याचं ज्ञान झालं पाहिजे असे सगळं संत म्हणतात. आपल्याला अनुभव नाही पण असं ते म्हणतात. ते ऐकून ऐकून काही सुधारणा आपल्यात झाली तर होऊ शकेल. दुसरं नाम आहे विष्णू. विष्णू व्यापकत्वात म्हणजे विष्णू म्हणजे विश्वाचं पालन करणारा विश्वव्यापक भगवान. नारायण उपनिषदात काय म्हटलंय? यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. म्हणजे अर्थ कळलाच की तू जसे एकनाथ महाराज म्हणतात अंतर राम बाहर राम, जहा देखू वही राम हे राम, सगळीकडे व्यापलंय. अगदी तसंच नारायण सुद्धा म्हटलेलं. तुकाराम महाराज काय म्हणतात? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद सर्व अमंगळ. किंवा अजून एक सुभाषित आहे, जलम विष्णू स्थलम विष्णू विष्णू आकाश मुच्यते स्थावरम जंगमम विष्णू सर्वम विष्णुमयम जगत. हे सगळं म्हणत आलेले आहेत बरं का. आपण त्यांच्या मागे मागे फक्त चाललोय. तर विश्व आणि विष्णू हे दोन्ही शब्द विष या धातूपासून येतात. श म्हणजे शामृगातला. विष म्हणजे प्रवेश करणं. एक आहे बाह्य प्रवेश तर दुसरा आहे अंतरात प्रवेश. प्रथम बाह्य दृष्टीनं हे भौतिक जग पाहायचं आणि नंतर मनानं आध्यात्मिक दृष्ट्या पाहायचं. विष्णू म्हणजे मांगल्य वाढविणारा
आपण शेतात रोपाला पाणी घालतो, माती घालतो, तेव्हा झाड वाढतं. तसं आपल्या चित्तात सुद्धा चांगल्या वासना वाढवण्याचं काम विष्णू करतो असं म्हणतात. हं, ही पहिली 2 नामं झाली. त्यामुळे कर्ता आणि त्याचं कर्म कळण्यास थोडीशी मदत झाली, नाही का? आता पुढे जाऊया. आपण बघितलं की विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं नाम, रूप, गुण, कर्तृत्व, अनंतत्व, व्यापकत्व आणि भावसौंदर्य. आता ते आपण सुरुवात करतोय. सुरुवात बाह्य सौंदर्यापासून करतोय बरं. पण होतं काय माहिती आहे? समजा आपल्या हातात कुणीतरी आपण पेढा खाल्ला. तर पेढा खाल्ला म्हणजे आपण काय काय खातो? आपण त्याचा रंग खातो, आपण त्याचा आकार खातो, आपण त्याचं वजन खातो, आपण त्याचा फ्लेवर खातो, आपण त्याची गोडी खातो. असं समग्रतेने आपण पेढा खातो ना. आपण काय फक्त आकारच खातो असं काही नाही, सगळं खातो. तसं जरी बाह्य सौंदर्य आपण विष्णू सहस्रनामातलं म्हणलं तरी ते गुण सौंदर्य दाखवतच, भाव सौंदर्य दाखवतच. असं समग्रता आहे त्याच्यामध्ये बरं का. हा, तर पेढ्यामध्ये अजून एक गंमत आहे की पेढा आवडला म्हणून आपण किती खाऊ शकू? 1, 2, फार तर फार 3. कारण त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स असतात. ते खाल्लं की त्याचे पुढचे आफ्टर इफेक्ट्स आहेत. पण विष्णू सहस्रनामाला टर्म्स कंडिशन्स नाही आहेत बरं का, अनकंडिशन आहे. कितीही आनंदाची लूट आहे बरं का. तर आता आपण विष्णू सहस्रनामातल्या नामांचा विचार करायला योग्य झालो, कारण अगोदर भूमिका समजणं गरजेचं असतं. बाय द वे, भूमिका शब्दातच भूमी शब्द आहे बरं का. म्हणजे शेतकरी नाही का पीक घ्यायच्या अगोदर जमीन साफ करतो, ढेकळं फोडतो, नांगरतो, ऊन देतो, खत घालतो. अगदी तसंच विष्णू सहस्रनाम अभ्यासण्याच्या अगोदर आपल्या सर्वांची मनोभूमी सुद्धा लेव्हल जर केली गेली म्हणजे असेल, आता आपली झालीच आहे सगळ्यांची, तर मगच त्यातून भावार्थाच्या द्वारे आनंदाचं पीक काढता येईल. सुरू करूया. तर सौंदर्याचं वर्णन करताना प्रथम लक्षात येतात ते डोळे. हे माणसाच्या आरोग्याचा, व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतात. निर्मळ प्रसन्न डोळे हे आरोग्याचे लक्षण आहे. विष्णू सहस्रनामातही परमात्म्याच्या डोळ्यांचं वर्णन अनेक नामांमधनं होतं. थोडीशी घेणार होतात ती नामं, फार थोडी नामं घेतली जाणार आहेत. तर उदाहरणार्थ पुष्कराक्ष, अक्ष डोळा. पुष्कर म्हणजे खरं तर सरोवर वगैरे असं असलं तरी हे नाम कमलासाठी जास्त करून वापरलं जातं, कारण कमळाचा जन्म पाण्यात सरोवरात होतो म्हणून. तर पुष्कराक्ष म्हणजे कमळासारखे डोळे, म्हणजे कमळाच्या पाकळीसारखे डोळे. कमलाप्रमाणे कोमल प्रसन्न प्रफुल्लित डोळे. दुसरं नाम अशा टाईपचे लोहिताक्ष म्हणजे आरक्त डोळे. रामरक्षक सुद्धा म्हणतो ना, राजीव लोचनम, काय म्हणतो आपण, लाल कमळ. राजीव म्हणजे लाल कमळ. त्यामध्ये सुद्धा पुंडरीक म्हणजे श्वेतकमळ. असे त्यात सुद्धा रंग आहे. तो लोहिताक्ष म्हणजे आरक्त डोळे बरं का, आरोग्यदायी लक्षण. डॉक्टर सुद्धा तब्येत बघताना पहिलं डोळ्याचे ते अशक्तपणा नाही ना, ॲनिमिया नाही ना, डोळ्यातून कळतं. तर व्यक्तिमत्व हे काय आरोग्यदायी डोळे आहेत ते. वृषभाक्ष असं पण नाव आहे. बैलाच्या डोळ्याप्रमाणे नेत्र असणारा, हे असं त्याचा अर्थ आहे. आता भावार्थ काय आहे? बैल, वृष म्हणजे बैल, वृषभ म्हणजे बैल, हे बरोबर आहे. पण वृषचा दुसरा अर्थ आहे धर्म. तर धर्म हीच ज्याची दृष्टी आहे असं. डोळे म्हणजे फक्त आकारच बघत राहता, पण डोळ्यातून दृष्टी आहे ना महत्वाची, कारण ती कळते कोण कशा दृष्टीने आपल्याकडे बघतो हे आपल्याला डोळ्यातून कळतं. तर ते खूप महत्वाचं असतं. तर धर्म हीच ज्याची दृष्टी आहे असा, म्हणजे ज्याच्या केवळ दृष्टीतून, कटाक्षातून वरांचा वर्षाव होतो असा. किंवा आता बैलाचेच उदाहरण द्यायचं असेल तर, ज्याचे डोळे बैलाच्या डोळ्याप्रमाणे मोठाले असून कृष्णांजन घातल्याप्रमाणे सुंदर आहेत असा. कारण असं म्हणतात की गायीच्या डोळ्यांपेक्षा बैलाचे डोळे अधिक पाणीदार आणि आकर्षक असतात. त्यामध्ये आकर्णता, विशालता, तेजस्विता, कमनीय आकृती असे अनेक सौंदर्यवर्धक गुण असतात. अजून एक नाव आहे पद्मनिभे क्षण, म्हणजे कमळासारखे ज्याचे डोळे आहेत असा, म्हणजे परत निर्मळ पवित्र असंच आहे. किंवा सर्वांचे गुण पाहणारे डोळे. तर पवित्रता आणि अलिप्तता हेही आपल्याला कमळापासून शिकता येतं. तर अजून पुंडरीकाक्ष, अरविंदाक्ष अशी डोळ्यांसंबंधी अनेक नाम आहेत. तर आपण भावार्थ पाहतोय त्या दृष्टीने भगवंतांच्या डोळ्याचा अर्थ समजावून घेतला तर आपल्याला आपले डोळे तपासून घेऊ शकतो आपण, असं आहे ना. तर डोळ्यासंबंधी बोलणं म्हणजे दृष्टी संबंधी बोलणं. विष्णू सहस्रनामात भगवंताची दृष्टी कशी आहे ते सांगितलंय. ती कशी आहे? तर ती सर्वदर्शी, साक्षी आहे. तुकोबांची दृष्टी कशी होती माहितीये? त्यांचाच अभंग ऐकण्यासारखा आहे. तुकोबा म्हणतात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे,
वृत्तीची निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी माझे पण हरपले ठाईंचे जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले जे जे दृश्य होते. ही साक्षी दृष्टी आहे हो. मग अशा वेळी मंबाजीनं मारलं काय आणि शिवाजी महाराजांनी आणून दिलेला नजराणा काय, दोन्हीकडे बघण्याची दृष्टी साक्षी. असे तुकोबांची दृष्टी बरं का, परमात्म्यात स्थिर झालेली दृष्टी ती बरं का. पण विवेकानंदांचे डोळे सांगावेसे वाटतं ना, कसे आहेत? विशाल तर आहेत, पण दृष्टी कशी आहे ते लक्षात येतं. दृष्टीतनं काय लक्षात येतं? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. या कठोपनिषदातल्या प्रेरणादायी मंत्राची ते आपल्याला आठवण करून देतात नाही का. किती उच्च दृष्टी आहे ही. असू दे, पुढे जाऊया. डोळ्यानंतर भगवंतांच्या मुखाचं वर्णन आहे. कसं आहे त्यांचं मुख? तर वर्णन आहे सुमुख. ज्यांना भगिनींना येत असेल, विष्णू सहस्त्रनाम बऱ्याच जणींना येत असणार आहे, तर तो श्लोक आहे ना, सुभ्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुरत मनोहरोजित क्रोध वीर बाहुर विरारणा. घाबरू नका, हे इतकं अवघड पण स्तोत्र नाहीये, तसं सोपं आहे, म्हणायला खूप सहज आहे खरं तर. हा, तर सुमुख. सुमुख म्हणजे काय हो? तर सुमुख म्हणजे ज्याचे मुख शोभनीय आहे असा. मुखाची शोभा ही काही प्रमाणात वर्णावर किंवा आकारावर अवलंबून असते, पण सारखीच नाही बरं का. पण आकारावर अवलंबून आणि वर्णावर असली तरी त्यापासून होणाऱ्या परिणामावर ती शोभा जास्त अवलंबून असते, म्हणजे लाभावर अवलंबून असते. परमात्म्याच्या दर्शनाने अमंगल टळते आणि मंगल होते, म्हणून त्याला सुमुख म्हणते. भीमरूपी स्तोत्रात नाही का म्हणलं, सौख्यकारी दुःखहारी, म्हणजे जो सौख्य देतो पण दुःखही हरण करतो. कारण काय आहे, सुखाची 10 कारणं असतील, पण ते उपभोगण्यासाठी शारीरिक कंडिशन नसेल तर त्या सुखाचा काय उपयोग आहे. म्हणून दुःख हरण आधी व्हायला पाहिजे, मग सुख प्राप्त करतोच आपण. म्हणून सौख्यकारी दुःखहारी अशा टाईपची परमात्म्याची मुखाची शोभा आहे. दुसरं सुमुख म्हणजे जो कोणत्याही परिस्थितीत मलिन किंवा खिन्न नसतो, जो सतत प्रसन्न असतो असा. आपण थोडं व्रत किंवा काय झालं की आपला दमायला होतो, आपला चेहरा पडतो, किंवा कुणी बोललं किंवा बोलेल अशी शंका जरी आली तरी आपण आपल्या चेहऱ्यावर लगेच ते दिसतं. त्यामुळं सुमुख म्हणायचं का हा प्रश्न येतो नाही का आपल्या इथे. पण भगवंतांचं तसं नाहीये, ते सतत सुमुख आहे, प्रसन्न आहेत बरं का. अजून एक सुमुखचा अर्थ आहे, म्हणजे मुख याचा अर्थ चेहरा म्हणून पण घ्यायचा आणि मुख तोंड म्हणून पण घ्यायचं. तर सुमुखचा अर्थ आहे म्हणजे सगळ्या विद्या ज्याच्या मुखातून उपदेशल्या गेल्या असा तो परमात्मा. म्हणून आपणही जर आपल्या मुखातून चांगलं बोलणं, सत्य बोलणं केलं तर आपलंही सुमुख होईल. म्हणून सत्यम वद प्रियम वद असं म्हणतात नाही का. प्रभू रामचंद्रांचं काय झालं, काही चूक नसताना वनवासात जायला लागलं, हसत हसत गेले, सुमुख त्याचं. मग नामदेव महाराजांनी सुमुखावरती संबंधी एक फार छान अभंग आहे बरं का नामदेव महाराजांचा, आपल्याला माहित असेल. ते म्हणतात, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहताची भूक तहान गेली, भेटली भेटली विठाई माहुली, वासना निभाली मनात जीवातील, चंद्रासी चकोर मेघासी मयूर, वाटे तैसा भार आनंदाचा. आणि शेवटी नामा म्हणे पाप ताप दुःख गेले, झाले सुख बोलवे ना. हे सुमुखाची वर्णन केलेलं आहे नामदेव महाराजांनी. तर असे हे सुमुख परमात्मा. तर पुढे जाऊया. परमात्म्याचा वर्ण कसा आहे? सुवर्ण वर्ण, ज्याची अंगकांती तेजस्वी आहे असे. श्री सुक्तात नाही का म्हणत, हरिओम हिरण्यवर्णाम हरिणी, म्हणजे सुवर्णाप्रमाणे कांती असणारी, म्हणजे तेजस्वी कांती असा त्याचा अर्थ. आता भगवंतांच्या नाभी संबंधी रत्ननाभ, पद्मनाभ असे सुद्धा नाम आहेत बरं का. आपण साधारण सौंदर्य बघतोय म्हणून सांगते. थोडक्यात काय, भगवंतांचं सर्व अंग शुभांग आहे आणि वरांग आहे. म्हणजे सुंदर मंगलकारी देह धारण करणारा. शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूचं रूप खूप मंगलमय वाटतं. पण देवीचं वर्णन मात्र काही वेळा कसं येतं, जटाजूट समायुक्ते लोल जिव्हांतकारिणी. पण हे वर्णन कुणासाठी? राक्षसांसाठी, दुष्टांसाठी, भक्तांसाठी नव्हे. भक्तांना ते शुभांग किंवा वरांगच आहे. पुढं भुजांचं, हातांचं वर्णन सुद्धा विष्णू सहस्त्रनामात आहे. भगवंतांचे हात कसे आहेत? ते चतुर्बाहू आहेत, पण वरद म्हणजे वर देणारे आहेत. त्यांचे हात घृताशी आहेत. घृत म्हणजे तूप. तूप कसं असतं? ओज तेज वाढवणारं, बुद्धिवर्धक पुष्टीवर्धक असं असतं.
त्या घृतासारखे परिणाम करणारे ज्याचे आशीर्वाद आहेत असे त्यांचे हात आहेत. या संदर्भात चतुर्भुज या नामाचा अर्थ समजावून घ्यावा असं वाटलं म्हणून थोडस सांगते. चतुर्भुज म्हणजे काय? चत्वारो भुजा असे ती चतुर्भुजा, म्हणजे 4 भुजा असणार. विनोबांनी फार छान विवरण केलं. भक्ताने देवाला चतुर्भुज बनवलं. देवाला 2च भुजा असतील तर तो आपल्यासारखाच वाटेल, आणि विश्वरूपातल्या प्रमाणे अनंत भुजांचा दाखवला तर मग त्याची सेवा कशी करायची? कारण त्याच्या दर्शनाने समाधी लागेल, आहे ना. म्हणून 2 भुजांमध्ये पूर्व परिचितता आहे आणि अनंत भुजांचं आकलन होणं अवघड. म्हणून भक्तांनी काय केलं तर आपल्या देवाच्या रूपाची एक रचना केली. त्यांनी भगवंताला चक्क चतुर्भुजच बनवला, 4 हातांचा. 2 भुजा आपल्या परिचयाच्या आणि 2 भुजा त्या अनंत भुजांचं प्रतीक. तर 2 भुजा ह्या जगातल्या, 2 भुजा त्या जगातल्या. हे चतुर्भुज रूप निखळ, शुद्ध, मंगल अशा परमात्म्याचे रूप आपल्या हृदयात साठवणं आणि त्याचं सतत स्मरण करणं हे आणि आपलं आपणच त्याचं दर्शन घेणं हे भक्तांना आणि संतांना खूप खूप आवडतं. अजून एक, भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत कधी कधी शक्तीच्या रूपात म्हणजे अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशा रूपात पण असुरांचं निर्दालन करतात. तर विनोबा म्हणतात चतुर्भुज रूप विष्णू, चतुर्भुज विष्णू केव्हा प्रकट होतात? तर जिथं 2 हातांना दुसरे 2 हात येऊन मिळतात तेव्हा. म्हणजे विवाह असं नव्हे, आपण चतुर्भुज त्याला म्हणतो तसं नाही. तर म्हणजे अनेक जण एकत्र येऊन जेव्हा एखादे समाजोपयोगी कार्य करतात तिथं नारायणाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही असं ते म्हणतात बरं का. कारण विनोबांनी 42 लाख एकर जमीन मिळवलेली होती त्यावेळी भूमिदानामध्ये. त्यापैकी 13 लाख एकर का काहीतरी ऑलरेडी दिली गेली. बाकीच्या जमिनीचं काय मला माहित नाही, पण 13 लाख एकर जमीन दान करणं ही सोपी गोष्ट नव्हती. ही खूपच मोठी गोष्ट आहे. तर सौंदर्य दाखवणारं पुढचं नाम भगवान अनिर्विण्य. अनिर्विण्य सदा महर्षी लोकाधिष्ठान म्हणतात. तर अनिर्विण्य म्हणजे, निर्विण्य म्हणजे काय तर खिन्न, उदासीन. भगवान अनिर्विण्य म्हणजे कधीही खिन्न नाही, सतत प्रसन्न, कारण ते सच्चिदानंद आहे. पुढचं आहे नाम पुष्पहास. या नामाबद्दल तर बोललंच पाहिजे असं नाम आहे. अतिशय प्रेरणादायी नाम आहे. पुष्पाणि एव हासः यस्य सहा पुष्पहासः. म्हणजे काय? विकसित फुलाप्रमाणे ज्याचं स्मित किंवा हास्य विलोभनीय आहे असा. किंवा दुसरं म्हणजे पुष्पहास म्हणजे पुष्पाची प्रफुल्लित होण्याची क्रिया. अगोदर कळीच्या रूपात असलेलं फूल जसं नंतर हळूहळू विकसित होतं त्याप्रमाणे ज्याच्यापासून सर्व जग विस्तार पावलेला आहे असा. जशी फुललेली वाटिका पाहून खिन्न मन सुद्धा प्रफुल्लित होतं, अगदी तसाच परमात्मा सुद्धा विलोभनीय आहे. काका कालेलकरनी मात्र ह्याचं विवरण अतिशय सुंदर केलेलं आहे, अतिशय सुंदर. ते काय म्हणतात? फुलांच्या कळ्या उमलायला लागतात तेव्हा त्यांच्यातला तो उन्मेष पाहून कुणाला प्रसन्नता वाटणार नाही. मुक्या कळ्यांना जेव्हा त्यांच्या यौवनाचा अनुभव यायला लागतो तेव्हा हळूहळू त्या झोपेतून जाग्या व्हायला लागतात, डोळे उघडू लागतात. तेव्हा त्यांची एक एक पाकळी अलग होऊ लागते आणि प्रत्येक पाकळी हळूहळू आपला स्वतःचा रंग धारण करते. हळूहळू सर्व पाकळ्यांचे रंग गहिरे होत जातात, त्यांच्या कडा नाजूक दिसू लागतात आणि त्या फुलात एक तेज येतं. मला ह्या सगळ्या वर्णनातलं हळूहळू हे शब्द फार फार भावले बघा. खरं तर ते शब्द नाही तर ती कळीची अवस्था आहे. कारण निसर्गात सगळं हळूहळू होत असतं. ऋतू बदल हळूहळू होतो, दिवस रात्र आपापला वेळ घेतात. तर काका कालेलकरजी पुढं काय म्हणतात? ते म्हणतात अर्धोन्मिलित पुष्प आपल्या सुंदरतेने मोहक दिसतेच, पण त्याच्यामधली अजून फुलण्याची क्रिया ही अधिक रोचक असते. अर्धोन्मिलित कळीनं तर सुंदरता दिलीच, पण अजून देण्याचं तिचं आश्वासन आपल्याला अधिक आकर्षित करतं. फुलाचा हा जो प्रसन्न विकासक्रम, हा शब्द वापरला त्यांनी, विकासक्रम आहे, त्याला कविजन हास असं म्हणतात. छोट्या बालकाच्या निरागस हास्यानी तर आपण मोहित होतो, पण कविजन हास कशाला म्हणतात तर हा विकासक्रम आहे, त्याला हास म्हणतात. आणि काका म्हणतात पुष्पहासाच्या या काव्यमय आणि उन्मादकारी परिणामामधून
त्यांच्या भाषेत असर मधून बाहेर आल्यानंतर हृदयातला तत्वचिंतक जागा होतो आणि म्हणतो की हे सनातन विश्व सुद्धा अनादी कालापासून फुलाच्या कळीप्रमाणे विकसित होत आहे. ज्या परमात्म्याचा हा चिन्हविलास आहे, सनातन लीला आहे, ती कधीही क्षीण होत नाही. या विश्वाचा विकास आणि विलास सुरूच राहणार आहे. यालाच आपण पुष्पहास का बरे म्हणू नये? असं म्हणून काकांच्या भाषेत सांगायचं तर विष्णू सहस्त्र नाम में भगवान का पुष्पहास नाम सब नामों में अलग ही खिल उठा है. तर पुष्पहास नावावरून मला आठवण झाली ती रेव्हरंड नावा टिळक यांच्या कवितेतल्या एका पंक्तीची. मला वाटतं सुशीला का असं काहीतरी तो एक गुच्छ असे त्यांचे हे आहे. त्यामध्ये त्या पंक्तीत ते म्हणतात, किती आपुली फुले उमलली, कुठे लटकली चिंता नच त्या वेलीला, सुंदरतेची ही लीला. किती सुंदर आहे. खरंच किती वेलीवर किती फुलं असतात. किती आपुली फुले उमलली, कुठे लटकली चिंता नच त्या वेलीला, सुंदरतेची ही लीला. हा पुष्पहास आहे सगळा. तर या संदर्भात अजून एक नाम घ्यावं असं वाटतं आणि ते आहे मनोहर. भगवान मनोहर आहे. म्हणजे काय? त्यांचं नाम आणि रूप दोन्हीही मनोहर आहे. म्हणजे नाम श्रुतिहर आहे आणि रूप नेत्रहर आहे. मनोहर केव्हा होतो? नाम, रूप, गुण आणि शील हे सर्व सुंदर असल्याशिवाय मनुष्य मनोहर होऊ शकत नाही, असं संतांचं म्हणणं आहे. तर भगवान मनोहर आहे. ज्यांच्याकडे मन ओढलं जाईल असे आहेत, कारण कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी त्यांच्यात वैगुण्य आढळत नाही. गोपाल कृष्ण, रामराया यांच्याकडे मन ओढलं जातं की नाही? कारण ते सद्गुण आणि आनंद रूप आहे. श्रीकृष्ण एवढे परमात्मा, पण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले की नाही? कारण अर्जुनाला ते सुहृद होते. माऊलींकडे, समर्थांकडे, कोणत्याही संतांकडे मन ओढलं जातं ना. तर असं. तर आपण पुढे थोडंसं आता खोल जाऊया. आता प्राणदाहा आणि प्राणहा, मला अगदी थोड्याच नावांची ओळख करून द्यायची. तर प्राणदाहा म्हणजे प्राण देणारा, म्हणजे जीवन उत्पन्न करणारा, चेतना उत्पन्न करणारा. बाळ जन्मल्यानंतर रडतं, म्हणजे त्यासाठी त्याला उलट धरतात. कारण का? तर त्यानं रडावं. का रडावं? कारण त्यामुळे ते श्वासोश्वास करायला लागतं, त्याचं जीवन चालू होतं. कोण देतो हो हा प्राण? तो देतो. कारण तो प्राणदाह आहे. प्राण हा सर्व सजीवांचा जीवन स्रोत आहे. प्राणापान करण्याची शक्ती नसेल तर जगात इतका प्राण भरलेला असूनही त्याचा काही उपयोग नाही. आपण आत्ताच कोविड मध्ये अनुभव घेतला. आजूबाजूला इतका ऑक्सिजन असताना लोकांना ऑक्सिजन घेण्याची शक्ती नव्हती. किती प्रॉब्लेम आले आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. भयंकर परिस्थिती उद्भवलेली होती. तर प्राण तो प्राणदाह आहे. जो ही शक्ती देतो त्या परमात्म्याला म्हणायचं प्राणदाह. रेस्पिरेशन शब्दात सुद्धा स्पिर शब्द आहे बघा. स्पिर म्हणजे स्पिरिट. तर जगातल्या सर्व सजीवांच्या हालचाली ज्यांच्यामुळे होतात तो परमात्मा प्राणदाह. यामध्ये सध्याच्या कोविड टास्क फोर्सचे हेड डॉक्टर संजय ओक यांनी एका लेखात व्यक्त केलेले विचार आठवतात. म्हणजे मला एक्झॅक्ट शब्द माहिती नाहीत, पण तो लेख मी वाचलेला आहे. त्याचा आशय असा आहे की डॉक्टर भूमिकेतनं आयसीयूतले पेशंट पाहणे वेगळे आणि त्यांना स्वतःला जेव्हा कोविड झाला त्यावेळेला ते आयसीयू मध्ये होते, तोंडावर ऑक्सिजनचा मास्क होता. अशा वेळी एक श्वास घेत आढ्याकडं पाहत पाहणं ही किती अवघड गोष्ट आहे ह्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मलाही थोडंसं या नामाचं महत्व माहिती आहे, कारण अस्थम्यामध्ये फार अवघड जात होतं श्वास घेणं. तर असू दे, आपण प्राणदाह या नामाबद्दल बोलतोय. तर प्राणदाह हे पद विष्णू सहस्त्रनामामध्ये 4 वेळा येतं. म्हणजे ही रिपिटेशन म्हणायची का हो? नाही. तर हे पद चौपट महत्व सांगतं. भावार्थाच्या दृष्टीने चौपट महत्व सांगतं. कसं? एक सत्ता, ते नाही तर काहीच होऊ शकणार नाही. दुसरं शक्ती, तिसरं अन्न. हो, प्राण हे अन्न आहे, म्हणजे अन्न नसत चालेल पण प्राण पाहिजे, वायू पाहिजे, नाही का? आणि चौथं जीवन. आपण म्हणतो ना जीव की प्राण, जीवन. या 4 प्रकारे प्राण शब्द. आता पुढचं नाम आहे प्राणहा. प्राणदहा झालं, आता प्राणहा. प्राणी ती प्राणहा, जीव धारण करणारा तो प्राण. आत्ताच झालं प्राणदाह हे नाम. मग आता प्राण हे नाम का? मग अशी प्राणदाह म्हणजे प्राण देणारा असं म्हणलं. आता तो प्राण स्वरूप आहे हेही तितकंच खरं आहे.
म्हणजे प्राण, जीवन, चेतना हे त्याचं स्वरूप आहे. प्राण म्हणजे जीवनसूत्र. केनोपनिषदात म्हटले प्राणस्य प्राण, म्हणजे आपल्यामध्ये प्राण असतो, पण त्या प्राणाचा प्राण म्हणजे तो परमात्मा. जसं डोळ्याचा डोळा म्हणजे डोळ्याने आपल्याला दिसतं, पण डोळ्यामध्ये चेतना, जीवन असते. म्हणून जर बघा ना, वयापरत्वे दिसण्याचं मान कमी होतं. आत्तापर्यंत दिसत होतं, मग आत्ताच काय झालं? डोळ्यातलं चैतन्य, प्राण कमी व्हायला लागला. व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो प्राण कासावीस झाले किंवा प्राण गेला असं पण म्हणतो. गणपतीची प्राण प्रतिष्ठा करतो. गणेशाच्या मूर्तीच्या रूपात आपण चेतना जागवतो. शरीरातले पंचप्राण त्याच्याच योगाने चालतात, सत्तेने चालतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशा पंचप्राणामुळे शरीराचे व्यवहार किंवा मेटाबॉलिझम सुरळीत चालतात, म्हणून तो प्राण. सहस्रनामात प्राण हे नाम 3 वेळा येतं. म्हणजे रिपिटिशन नव्हे, हे महत्व तिप्पट महत्व सांगतं. कसं? चालकत्व, पोषकत्व आणि नियामकत्व अशा दृष्टीने सांगतं बरं का. हे नियामकत्व प्रकट करण्यासाठी विष्णू सहस्रनामामध्ये ईशान आणि ईश्वर अशी नामं पण आहेत बरं का. ईशान म्हणजे सर्व विश्वाचं, भूतांचं, प्राणी मात्रांचं नियमन करणारा मार्गदर्शक. या ईशान शब्दावरनच ईश्वर शब्द आला. ईशती म्हणजे नियमन करणे. या जगामध्ये एक व्यवस्था आहे, ती नियमनाशिवाय होऊ शकत नाही. उदाहरणार्थ चंद्र, सूर्य, तारे, ग्रहमंडल यांना नियमन आहे. दिवस, रात्र, ऋतू यांना नियमन आहे. तसेच पृथ्वीवरील प्राणी मात्र, नद्या, पर्वत, धान्य सगळं नियमनाशिवाय कसं होऊ शकेल? असं नियमन करणारा तो ईशान. या संदर्भात माऊली फार छान म्हणतात. ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी 9व्या अध्यायात ते म्हणतात, पर्वती बैसखा न संडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वी या भूते वाहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. तर असा तो ईशान, ईश्वर या नामाने ओळखला जाणारा परमात्मा. विष्णू सहस्रनामात भगवंतांना ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हटले आहे. ज्येष्ठ म्हणजे वयानं मोठा. परमात्मा ज्येष्ठ कसे? कारण ते तर अनादी आहेत. अज म्हणजे ज्यांचा जन्मच झाला नाही असे आहेत. जन्मच नाही तर मृत्यूही नाही, म्हणून ते ज्येष्ठ आहेत. आपणही सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहोत. ज्येष्ठ म्हणजे वयानं मोठा. पण नंतर लगेचच पुढचं नाम येतं श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे गुणानं मोठा. मला वाटतं हे लक्षात घेण्याचं आहे. त्यामुळे आपण काय लक्षात घ्यायचं, तर वयामुळे आपण ज्येष्ठ आहोतच, पण ज्येष्ठाचा आदर केव्हा मिळेल? तर आपण गुणांनी श्रेष्ठ झालो तर. पुढं भगवंत कसे आहे? तर अमानी मानतो आहे. अमानी म्हणजे अभिमान नसलेला. भगवंत हे शुद्ध ज्ञान स्वरूप असल्या कारणानं अभिमानासारख्या अनात्म, जड, माई अशा वस्तूविषयी त्यांना अभिमान नसतो. आपण मात्र काही केलं की आपल्याला मान मिळावा म्हणून इकडे तिकडे बघत राहतो, वाट बघतो. धनाचा, कुटुंबाचा, शिक्षणाचा, सौंदर्याचा, कलेचा किती म्हणून मान असतो किंवा असा वाटतो. किंवा आज जर आपण घेतलं तर एखाद्या सिरियल मध्ये काम केलं किंवा टीव्ही मध्ये गाणी म्हटली की लगेच सेलिब्रिटी स्टेटस यावं असं वाटतं. किंवा म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण बघतो की त्यांचे पेरेंट्स सुद्धा त्यांना सेलिब्रिटी स्टेटस येण्यासाठी धडपडत असतात, आहे ना. पण माऊली मात्र 13व्या अध्यायात काय म्हणतात? एक श्लोक आहे गीतेचा, माहित असेल आपल्याला. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम वगैरे असा तो श्लोक आहे. तर अमानित्व या गुणांनी युक्त असलेल्या महात्म्याचं वर्णन करतात. ते म्हणतात संभावितपणाचे ओझे जया, म्हणजे कुणी आदर सत्कार केला तर अशा महात्म्याला त्याचं ओझं होतं. पुढे म्हणतात आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा. कुणी जर अंगातल्या गुणांचं वर्णन केलं तर हा घाबरावतो. कसा? तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंदला मृदू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. म्हणजे व्याधाने अडकलेला हरिण किंवा नदी पोहून पलीकडे जाताना भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे तो होतो. पार्थात येणे पाडे, सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे येवोची देवी. आपल्याकडे मोठेपणा नाही होते. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. सेची म्हणजे आठवण. हा अमुक आहे अशी आठवण सुद्धा लोकांना होणे असा तो वागतो. ते तर सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी,
मरणेची साठी नमस्कारिता करू. आपण नमस्कार केला की त्याला मरण बरं असं वाटायला लागतं. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, परी वेळी माझी दडे महिमे भेणे. वेड्यासारखा वागतो. चातुर्य लपवी महत्व हारवी, पिसे पण मिरवी आवडणे. काय आपण बघतो ना, स्वामी समर्थ बघतो, गजानन महाराज बघतो, हे सगळे असे वागायचे. हे किती महात्म्य होते. पण अमानित्वम अजिबात माने. पण असं म्हणून असं अमानित्व असणारा सर्वश्रेष्ठ असा श्री विष्णू. तर मान पुढचं नाम आहे मानदाहा. आता बघितलं की भगवंत अमानी आहे, पण ते मानद आहे. म्हणजे काय? दुसऱ्यांना मान देणारा, म्हणजे खुशामत करणारे नव्हे, सन्मान करणारा. भगवंत कुणाला मान देतात? तर ते आपल्या भक्ताला मान देतात. दुर्जनांचा अभिमान नष्ट करून आपल्या भक्ताला मान देतात. हिरण्यकश्यपूला मारून आपल्या भक्ताला, प्रल्हादाला भगवंतानी जवळ केले. द्रौपदीची लाज राखली. किती गोष्टी सांगायच्या हो. मला वाटतं मानद म्हणजे जत्रेत वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन जातात ना, ते मानदचं अगदी छान उदाहरण आहे. खरं तर ते मूल छोटं असतं, पण खांद्यावर बसल्यामुळे ते बापाच्या पेक्षा सुद्धा उंच होतं आणि त्याला सगळं दिसतं. हे मानद शब्दाचं फार छान उदाहरण आहे. किंवा फुटप्रिंट्स इन द सँड, हे पण मानदाचं खूप छान उदाहरण आहे. जेव्हा त्या माणसाला कळतं की एकच फुटप्रिंट्स आहे आणि आपल्याला त्यावेळी कठीण काळ होता, बऱ्याच जणांनी ही गोष्ट माहिती आहे म्हणून जास्त जात नाही, तेव्हा असं वाटतं त्याला की माझ्या कठीण काळामध्ये फक्त माझीच फुटप्रिंट्स आहेत का? ही भगवंत कुठे होते तेव्हा? तर असं तो देवाला विचारतो आणि तेव्हा देव म्हणतो, अरे बाळा, त्यावेळी मी तुला हातात घेतलं होतं, कडेवर घेतलं होतं, तेव्हा ती फुटप्रिंट्स तुझी नाही आहेत, माझी आहेत. तर असा मानदाहा परमात्मा, बरं का? म्हणजे स्वतः अमानी, पण भक्ताला मात्र मानदाहा. मला अजून एक भावलेलं नाम म्हणजे विनय. विनय हे भगवंतांचं नाम आहे. पण विनय म्हणजे नक्की काय हो? बघूया. विनय हा अत्यंत अर्थ घन असा शब्द आहे. विनय म्हणजे नम्रता, शालीनता, हे आपल्याला माहिती आहे. पण हा विनय हा मोठा आणि महत्वाचा असा गुण आहे. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे, हे आपल्याला बहुधा माहित नसतं. गीतेत भगवान काय म्हणतात? 4थ्या अध्यायात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. हे प्रणिपातेन आहे ना, ही नम्रता आहे. किंवा विनय आहे. आचार्यांजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून विनयानं त्यांची सेवा करून मग त्यांना प्रश्न केला की ते उपदेश करतात. आपण सुद्धा सर्वसाधारण काय बघतो बघा ना, कुणी असं उर्मटपणानं विचारलं की आपल्याला सांगावंसं वाटत नाही. तेच कुणी नम्र असेल आणि काय विचारलं तर आपण त्याला विचारलेल्यापेक्षा जास्त सांगतो. म्हणजे विनय गुण आपल्याला हवा असतो, नाही का? हे तर माऊली काय म्हणतात ह्या श्लोकावर विवरण करताना, तद्विधी प्रणय, जे ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखूनी, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दासी सकळ, असं म्हणतात. तेव्हा शिक्षण घेताना पहिला गुण हवा आणि तो म्हणजे विनय किंवा नम्रता. शिक्षण घेतल्यावर अशा विद्यार्थ्याला विनीत म्हणतात. म्हणजे तो विद्यार्थी सुशिक्षित झालेला आहे आता, असं म्हणतात. अशा विद्यार्थ्याला बघून वाटतं की विद्या विनयेन शोभते. शिक्षक सुद्धा अहंकार मुक्त असले तर ते असे हुशार विद्यार्थी निर्माण करतील. घरामधलं वातावरण सुद्धा विनययुक्त असावं. तर विनोबा म्हणतात ते अगदी खरंय. ते म्हणतात विनय हे सर्व गुणांचं प्रवेशद्वार आहे. जिथं गुण दिसतील ते गुण अशा विनयी व्यक्तीकडून ग्रहण केले जातात आणि त्याचा सर्वांगीण उत्कर्ष होईल. संतांच्या रूपामध्ये भगवंत, संतांच्या रूपातले भगवंत हे विनय नामाचं प्रतीक आहे. म्हणजे संत हे अतिशय विनयशील असतात, असं सांगितलेलं आहे. पण विनयासाठी काय गरज आहे? तर सत्य आणि संयम किंवा अहिंसा याची गरज आहे. म्हणजे सत्य नसेल तर विनय चापलूसी ठरू शकतो, कारण सत्यच नाही. नुसतं विनय, नम्र, ती खोटी नम्रता आहे, ती खरी नाहीये. आणि संयम किंवा अहिंसा नसेल, सत्य आहे पण संयम नसेल तर उद्धटपणा ठरू शकेल. त्यामुळे विनय केव्हा असेल तर सत्य आणि संयम किंवा अहिंसा असेल तर इथे बल आहे, असं म्हणलं. बघा विनय शब्दात केवढा अर्थ साठवलाय, नाही का? असंच अजून एक नाम म्हणजे कृतज्ञ, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी जास्त त्याविषयी बोलत नाही. अजून 1-2 नामांचाच उल्लेख करतो. ती अशी आहे की भगवंत नाशन आहेत. म्हणजे कशाचा नाश करतात? तर भगवंत पापनाशन आहे, भयनाशन आहे,
दुःस्वप्न नाशन आहेत आणि शोकनाशन आहे. आपल्यासाठी अतिशय महत्वाची नाम आहे. भगवंत पापनाशन म्हणजे पापांचा नाश करतात. म्हणजे ज्याचं ध्यान किंवा स्मरण केल्याने पापच नव्हे तर पाप वासनेचा देखील नाश होतो असं म्हटलं जातं. म्हणजे देव क्षणभर देखील नाम मनापासून घेतलं तरी आपलं काम होईल. माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येत्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हरिमुखे म्हणा म्हणजे नामस्मरणानं पाप तर जाईलच, पण इतकी पुण्य मिळेल की त्याची गणना करायला भक्ताला वेळ आणि इच्छाही नसेल. वेळ आहे कुठे आणि इच्छा तरी आहे कुठे. म्हणून भगवंत पापनाशक आहे. विष्णू तर आपलं काय होतं माहितीये, आपण पुण्य अगदी सगळे मी पण त्यातलीच आहे. आपण पुण्य करू इच्छित नाही, पण पुण्याचं फळ पाहिजे. आणि पाप केलं जातं पण पापाचं फळ मिळतं. असं कसं होईल असं म्हणतात. तर हे समर्थ म्हणतात, नामस्मरणाने पापनाशन शक्ती. कसं तर ते म्हणतात, महापापी तेची झाले परमपवित्र. असं म्हणतात. पण या बाबतीत सेना महाराजांचा अभंग मात्र फारच सुंदर आहे, अगदी लक्षात घेण्यासारखं आहे. ते म्हणतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. नामे तारिले अपार महापापी दुराचारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धारी. आणि मग सेना महाराज स्वतः काय करतात, सेना बैसला निवांत काय करत, विठ्ठल नाम उच्चारित. असं हे पापनाशन, भगवंत पापनाशन आहे बरं. ते भयनाशक पण आहे, दुःस्वप्न नाशक आहे आणि शोकनाशन सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला धीर देणार आहेत. अशी 1000 नामं विष्णू सहस्त्रनामामध्ये. काही नामं 2दा, काही नामं 3दा, तर 2 नामं 4दा आहेत. आणि काय संध्येतली 24 नामं आहेत, दशावतारांची नामं आहेत. शिवाय लक्ष्मी, वेधा, मेधा अशी स्त्री स्वरूप नामं सुद्धा आहेत. काही नामं विरोध दर्शवणारी आहेत. उदाहरणार्थ एक, नैक, अणु, बृहद, कृश, स्थूल, भयकृत, भयनाशन अशी. असं असलं तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भक्त आपल्या भावनेनं नामातही सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा पाहतो. आता वेळेअभावी बघता येत नाही. विष्णू सहस्रनामात सुद्धा फलश्रुती आहे. यामध्ये श्रवण पठणाची वेगवेगळी फळं सांगितलेली आहेत. ती नंतर म्हणजे बघितली की कळतीलच. तर आपण तर इथे आहेच लिहिलेलेच आहे. तर असे हे विष्णू सहस्रनाम मनाला परमशांती देणारे, कशावरही अवलंबून नसणारा आनंद देणारा आणि जीवन उदात्त करणारे. मला वाटतं ही फलश्रुती फार महत्वाची आहे. स्वामी वरदानंद भारती यांची एक ऐकलेली गोष्ट आहे, इथे सांगितल्याशिवाय राहत नाही. ती अशी, मला वाटतं ही गोष्ट चोथवे गुरुजींनी सांगितलेली आहे. तर एकदा काय झालं की स्वामीजींनी त्यांच्या खोलीचं दार सकाळी बंद केलं, साधारण 8च्या सुमाराने. आणि बराच वेळ झाला तरी उघडलंच नाही. दुपारी 4 नंतर दार उघडलं आणि सगळेजण स्वामींची वाट पाहतच होते. त्यानं विचारलं, स्वामीजी आज ध्यान खूप वेळ चाललं का? स्वामीजी म्हणाले, हो, आज विष्णू सहस्रनामामधल्या प्रत्येक नामावर चिंतन करून अनुभूती घेतली. कल्पना करा 1000, त्यांनी म्हणूनच हे 8 तासात झालं. कल्पना करा 1000 नामं, एकेका नामावर अर्धा मिनिट म्हणलं तरी 500 मिनिटं, म्हणजे 8.5 तास. आश्चर्य आहे की नाही? हे का सांगितलं तर आपला विषय होता म्हणून परत सांगते की विष्णू सहस्रनाम हे मनाला परमशांती देणारे आहे, कशावरही अवलंबून नसणारा आनंद देणारं आणि जीवन उदात्त करणारं असं स्तोत्र आहे. विजयनाने मी अनेक संतांकडनं ऐकलंय, अनुभव यायचा मात्र बाकी आहे. तो कधी येईल तेव्हा येईल. तर विष्णू सहस्रनामापासून काय शिकायचं? आता टेक होम कॅप्सूल म्हणतात ना, तर काय शिकायचं? तर विष्णू सहस्रनाम ही भगवंताची गुणवर्णन करणारी, अनेक ऋषी महर्षींनी अनेक वर्षांच्या तपानंतर स्वतः अनुभूती घेऊन सिद्ध केलेली 1000 नामं आहेत. पण ही नामांची जंत्री नाही. मधुराने मगाशी सांगितलंच, नाम म्हणजे तरी काय? नाम म्हणजे वस्तूचं नाव असणारा नुसता शब्द नाही. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी ईश्वराची शक्ती आहे. नाम म्हणजे दृश्याला धारण करणारी परमात्म शक्ती. म्हणून नाम हा मूर्त आणि अमूर्ताला जोडणारा दुवा आहे. म्हणून नाम आणि नामी म्हणजे ज्याचं नाम घेतो तो परमात्मा, यांच्यात वेगळेपणा नाही.
भेद नाही, त्यांच्यात एकरूपताच आहे. हे सगळं गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधून घेतलेलं आहे. पुढं नामस्मरण म्हणजे काय, तेच गोंदवलेकर महाराज म्हणतात. नामस्मरण म्हणजे आपण ज्याचं नाव किंवा नाम घेतो तो भगवंतच एकमेव खरा आहे, त्याच्या सत्तेने सर्व घडते आहे, ही जाणीव सतत जागी राहणं म्हणजे नामस्मरण. प्रपंचात वावरत असताना याचा सारखा विसर पडतो आणि तो न पडू देण्यासाठी नाम हा आणि हाच उपाय आहे. विनोबा काय म्हणतात, आपण बघितलं नाम शब्द नम धातूपासून बनलाय. हे टेक अवे आहे म्हणून पुन्हा जस्ट रिवाइज करते. याचा अर्थ नम्र होणे. नाम किंवा नामस्मरण माणसाला नम्र बनवतं. अत्यंत पुरुषार्थ करणाऱ्या माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की काम आपल्याकडून होत नाही, ती करणारी दुसरीच कोणती तरी शक्ती आहे. नम्रतेमुळे आत्मोद्धाराची जबाबदारी आपल्यावर येते आणि त्याचबरोबर नम्रतेमुळे हिंमत सुद्धा येते. अजून चौथा पॉइंट, भीष्माचार्यांनी भीष्माचार्य म्हणले की विष्णू म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं की नामस्मरण करणाऱ्यानं सतत सावधान राहिले पाहिजे. स्तुवन नाम सहस्रेण पुरुषो सतत स्थिता. कारण सावध असेल तोच त्याच्या म्हणजे भगवंताच्या गुणांचे चिंतन करेल. यामुळे होईल काय की त्याच्या गुणाच्या चिंतनाने सदाचाराची प्रेरणा मिळेल. बरेच जण हे विष्णू सहस्रनामाचं पारायण करतो, तर पारायणाचे 2 लाभ आहेत. एक आहे प्रकट लाभ आणि एक आहे गूढ लाभ. प्रकट लाभ म्हणजे वाणी स्वच्छ होतं आणि गूढ लाभ म्हणजे पारायणानं स्नान होतं. आपलं रोजचं स्नान करण्याने शरीर निर्मळ होते आणि प्रसन्नता वाटते. अगदी तसंच भगवत चिंतनाने आध्यात्मिक स्नान होते आणि ती प्रसन्नता दीर्घकाळ टिकते. पारायण करणे हा संस्काराचा भाग आहे. पारायण करता करता आपल्याला अर्थांतराकडे पाहण्याची इच्छा उत्पन्न होते आणि मग त्या विश्वव्यापक परमात्म्याचे एक एक गुण दिसायला लागतात. आपण म्हणतो ना, सी यू सी, असं यू सी किंवा नीट बघ ना. नीट बघणं म्हणजे डोळ्यांनी नाही, मेंदूनी, विचारांनी. तसे ते गुण दिसायला लागतात, जाणवू लागतात. त्याच्या चिंतनाने वेळेचे काळाचे सार्थक तर होतेच, पण आपले जीवन उदात्त होण्यास मदत होते. गुणचिंतनाने गुणविकास होतो. असाच आपल्या सर्वांचा गुणविकास होवो, आपल्या सर्वांच्या नरजन्माचे सार्थक हो, अशी त्या परमश्रेष्ठ परमात्म्याकडे प्रार्थना करूया. आणि थांबण्यापूर्वी एकच सांगू इच्छिते की आज, कारण आता मला इथे थांबायला पाहिजे, की आज ही संधी मला दिल्याबद्दल मी नोमवीय 62च्या कार्यकारिणीला धन्यवाद देते. कारण हे जर मला नवाथींचा फोन त्या दिवशी आला नसता तर मला नाही वाटत की मी अशा तऱ्हेने ह्याचा अभ्यास केला असता. खरं अजूनही माझ्याकडे सांगण्यासारखे पॉइंट होते, पण मी घड्याळ पाहिलंय आणि मला असं वाटतं की इथं मी थांबायला पाहिजे आणि आपण पण खूप आज घेतलं असेल आणि होपफुली तुम्हाला विष्णू सहस्रनामाची ओळख झाली असेल. आणि काही चुकलं असेल तर ती माझी चूक आहे आणि जे काही दिलेलं आहे ते सगळ्या संत महात्म्यांनी आणि सत्पुरुषांनी दिलेलं आहे, त्यांच्या पायी नतमस्तक होऊया. आणि आज इथं मी थांबते. हरिओम तत्सत. अतिशय सुंदर विवेचन, शब्द योजना, अर्थ योजना आणि त्याचं निरूपण. धन्यवाद बाई, धन्यवाद. धन्यवाद. शोभा जोशी. विचार 2 मिनिटं नाही, पुरेसा वेळ घ्या. वेळ आहे आपल्याला, कारण असा एखादा मिळण्याला योग येतो, तसा आजचा योग चांगला आहे. सांगते. कार्यक्रम आपल्या नोमवीयच्या अरेंज केलेला विष्णू सहस्रनामासारखा विषय आणि व्युत्पत्ती, एटिमॉलॉजी हा माझा पण अतिशय आवडता छंद असल्यामुळे आता आपल्याला अतिशय सुंदर भाषण अंजलीताई देतील अशा अपेक्षेने अगदी खूप ऐकायला बसले. आणि आरंभी मधुरा तांबेंनी जे इंट्रोडक्शन दिलं ते अतिशय सुंदर दिलं.
लेण्याची उपमा आणि दिव्याची उपमा दिली, खूप आवडली. अंजलीचं भाषण चालू झाल्यावर मला असं वाटलं, आतापर्यंत जैनिझमचा अभ्यास करणाऱ्या अनेक कॉन्फरन्सेस अटेंड केल्या, त्याच्यात पेपर वाचले, असं वाटलं की एक छान अभ्यासू पेपर कोणीतरी तयार केलाय, खूप अभ्यासाने ते वाचताय, अतिशय मुद्देसूद आहे, आणि म्हणून थोड्याशा 1-2 शब्दात नोट्स घेऊन त्याच्यावर आपले विचार व्यक्त केले पाहिजेत अशी खूप इच्छा झाली. अंजलीने सुरुवात केली ती रौहिणेय चोराच्या गोष्टीने. रौहिणेय चोर ही आपल्या संपूर्ण भारतातल्या प्राकृत साहित्यातली पण एक महत्वाची व्यक्ती आहे, की ज्याला पित्याने उपदेश दिलेला असतो की तू कुठलाही चांगला शब्द ऐकायचा नाहीस, कान झाकून घ्यायचे. त्या रोहिणीय चोराची जी हकीकत आहे ती आपल्या भारतातल्या संस्कृत, प्राकृत आणि बौद्ध सगळ्या साहित्यातनं फिरलेली गोष्ट आहे. संगतीचा महिमा यांनी अंजलीने सुरुवात केली. तुकाराम, ज्ञानेश्वर, समर्थ, शंकराचार्य हे सगळे त्यांच्या जिव्हाग्री आहेत. या संशोधनाच्या शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम उपस्थिती आणि वारंवार दिलेले क्रॉस रेफरन्सेस यांनी ते भाषण एकदम भावनेने जितकं भरलेलं आणि ना भक्तीपूर्ण होतं तितकंच ते अभ्यासपूर्ण जाणवलं. संपूर्ण भारतात हे 5000 वर्ष म्हणलं जात आहे विष्णू सहस्रनाम. या मताशी एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून मी काही त्याला मान्यता देऊ शकत नाही. ते काही मला ऐतिहासिक दृष्ट्या योग्य आहे की 5000 वर्ष विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू आहे. विवादाचं मत आहे, श्रद्धेचा पण विषय आहे, आपण तो सोडून देऊ. पण 5000 वर्षाची परंपरा हे तरी काही सत्य मला वाटत नाही. क्रॉस रेफरन्सेस आणि सहस्रनामाचा चौफेर अभ्यास हे अंजलीच्या भाषणाचं वैशिष्ट्य. विशेषतः शंकराचार्य आणि शंकर भाष्य याचे दिलेले रेफरन्स, ज्ञानेश्वरीच्या अध्यायाशी भक्तियोगाशी जोडून तिने सांगितलेल्या गोष्टी, तुकारामांना मुलीला हुंडा देताना त्यांनी विष्णू सहस्रनामाचं हस्तलिखित दिलं, ही मला ही खरंच नव्याने कळलेली आणि खूप आनंददायी गोष्ट आहे. म्हणजे विष्णू सहस्रनामाची कोणत्या परिस्थितीत कशी उत्पत्ती झाली तिथपासून ते त्यांच्या पहिल्या अभ्यासकापासून शेवटच्या अभ्यासकापर्यंत सगळ्याचा घेतलेला आढावा हे त्यांच्या चौफेर अशा भाषणाचं वैशिष्ट्य होतं. लोकमान्य टिळकांची कथाही खूप सुंदर होती. नंतर त्या शिरल्या विषयाकडे की विज्ञान आणि सौंदर्य हा त्यांचा विषय असल्यामुळे त्यांनी सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशी हे व्यक्त केली. मला असं वाटतं माहितीये का, हा जो विष्णू सहस्रनामाचा परिचयाचं हे जे व्याख्यान आहे ते मुळी अंजलीसाठी 3 भागातच द्यायला हवं होतं. पहिला भाग एंटायरली त्याची पार्श्वभूमी, त्याचा झालेला अभ्यास हे व्यक्त करायला. दुसरं म्हणजे विज्ञान आणि धर्म संशोधन, अनेकांनी त्याचा केलेला अभ्यास आणि त्यांची दृष्टी. आणि तिसरा त्यांचा मुख्य विषय होता की प्रत्येक नामाचं त्यांनी केलेलं विश्लेषण. आता विष्णू सहस्रनामाच्या बाबतीत एक गोष्ट अजून नक्की सांगावीशी वाटते की असा साहित्य प्रकार जेव्हा भारतात पहिल्यांदा निर्माण झाला तेव्हा तो संस्कृत मध्येच आरंभी झाला आणि नंतर अनेक त्याची अनुकरणं झाली. विष्णू सहस्रनामाच्या धर्तीवर सुगत सहस्रनाम लिहिलं गेलं. इतकंच काय, महावीरांचं पण सहस्रनाम लिहिलं गेलं. रामरक्षेसारख्या स्तोत्रांची पण अशीच निर्मिती झाली. मला गमत म्हणून सांगावंसं वाटतं की रामो राजमणी सदा विजयते हे रामरक्षेतलं पद आपल्याला पाठ आहे. आणि आपल्याला हेही आठवत असेल की शाळेत सगळ्या प्रथमा ते सप्तमी संबोधनापासून विभक्ती शिकवायला आपले सर किंवा बाई यांनी तो श्लोक वापरलेला आहे की त्याच्यात सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. तसंच त्याच धर्तीवर मी जैन लोकांमध्ये हा
वीरो वीरमणी सदा विजयते असा श्लोक प्रचलित असलेला पाहिलाय. हरी अनंत हरिनाम अनंत या भागाकडे नंतर त्या वळल्या. मग सहस्रदल कमलाची उपमा दिली, त्यांचे रेडी रेफरन्स आणि त्यांची उपस्थिती अत्यंत लक्षणीय होती. नोट्स काढलेत बघ किती बोलता बोलता. प्रथम सहस्रनामाच्या स्तोत्राची पार्श्वभूमी सांगितली, मग त्या रसग्रहणाकडे वळल्या आणि रसग्रहण आभार मानायचे. डिस्टर्बन्स येतोय का? त्यांनी याच्यावर भर दिला की विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे शुष्क नसून अतिशय भावपूर्ण आणि रसमय आहे. मग त्या ओंकाराच्या विचारात गेल्या. मग त्यांनी ओम विष्णू, ओम विश्वम विष्णू याचे सगळे क्रॉस रेफरन्स दिले. ही सगळी नामं एका वाक्यात घेऊन त्याच्यावर व्याख्यान देणं ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. रूप, विष्णूचं रूप, गुण, स्वभाव विशेष, त्याचं कर्तृत्व, आपल्या आयुष्यातलं महत्व, या सगळ्या दृष्टीने त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांनी जी काही वर्गवारी केली ती खूप लक्षणीय होती. कारण प्रथम डोळे यावर कॉन्सन्ट्रेट केलेली नावं त्यांनी घेतली, मग मुखावर घेतली. मुखामध्ये सांगताना फेस आणि माउथ असे 2 भाग करून तेही त्यांनी स्पष्ट केले. मग त्या हातांकडे वळल्या, मग 5 इंद्रियांकडे वळल्या. प्राण हे नाव 4 वेळा आलं, ते 4 प्रकारचं महत्वाचं कसं आहे हे सांगितलं त्यांनी. जेव्हा त्या व्यक्त करत होत्या तेव्हा असं वाटलं की मुलं जन्माला आल्यानंतर जे नावं ठेवतात ती कुठल्या तरी देवतांची माहिती नसलेल्या मायथॉलॉजिकल नावं ठेवण्यापेक्षा विष्णू सहस्रनामातले अनेक सुंदर शब्द हे मुलांना अत्यंत अर्थपूर्ण नाव ठेवायला एक उत्तम पुस्तक आहे असं जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि अर्थहीन नावं ठेवण्यापेक्षा विष्णू सहस्रनामासारखी पुस्तकं त्या दृष्टीने पण नक्कीच उपयोगी पडतील. अमानी, मानद, विनय यांचे पण क्रॉस रेफरन्सेस देत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, काका कालेलकर, विनोबा भावे यांचा चौफेर आढावा अभ्यास करून त्यांनी म्हटलं. मला काय वाटतंय माहितीये का, फलश्रुतीने त्यांनी शेवट केला आणि एक सुंदर सहल घडवली. हा अनुभव कसा वाटला माहितीये का, की आपण आता निसर्गरम्य ठिकाणी गेलो, पहाट झालीये आणि चला आपण मॉर्निंग वॉकला जाऊया असं म्हणून आपण अंजली बरोबर निघालोय सगळे. आणि त्यांना मुख्य रस्ता विष्णू सहस्रनामाचा आहे आणि मग आजूबाजूला कुणाची तरी पक्षाची किलबिल ऐकू आली, एक फुलांचा ताटवा दिसला, तर चला आपण आता थोडस इकडे जाऊया आणि त्याचं पण सौंदर्य पाहूया अशी सहल करावी. तसा अनुभव आला. हा सौंदर्य आणि भक्तीने भरलेला असा प्रवास त्यांनी घडवला. सर्वांच्या वतीने त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करते, त्यांच्या अभ्यासवृत्तीला वंदनही करते आणि त्यांच्या चौफेर अभ्यासाची अनुभूती अशीच आपल्याला सगळ्यांना मिळावी अशी अपेक्षाही करते. आणि मला व्यक्त व्हायला चान्स दिला म्हणून संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. नलिनी, फार सुंदर. किती नोट्स सुंदर काढल्यात तू. बापरे. अरे बाबा, सवय लागली अभ्यासाची. तू बोलायला लागल्या छोटस पॅडच घेतलं पुढे. महाजन सर, तिच्या भाषणावर आपल्याला बोलायचं असेल तर तिचे मुद्दे स्मरणात ठेवण्यापेक्षा 2-4 शब्द लिहिले तर ते अधिक चांगले वाटतील म्हणून बोलले. फारच म्हणजे एवढं आपण बोललो हे मला आता तुझ्याकडनं ऐकल्यावर. महाजन सर, तुम्ही काय बोलताय का? आहेत का सर? आहेत. अहो महाजन सर, मला म्यूट करा. महाजन सर कुठे आहेत? महाजन सर तशी जाणार नाही म्हणजे आपली एक मराठीतली माझ्या आठवणीतली एक कविता
देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. झोळी भरली आता मंडळी. शोभा जोशी. वा. शोभा आहे ना? मला वाटतं अनम्यूट करायला हरकत नाही सगळ्यांना. हा, आपटे अनम्यूट करायला हरकत नाही सगळ्यांना. शोभा जोशींना बोलू द्या, नंतर अनम्यूट करूया. ओके. नाही म्हणजे बोलणार नाही कोणी, पण तुमचा आवाज येत नाहीये मॅडम. हा, शोभा आवाज येत नाहीये. नाही, आवाज येत नाही. रवी जरा लक्ष दे. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये, तुम्हाला अनम्यूट करायला पाहिजे. काय होतंय? ते आता म्यूट झाल्या. आता म्यूट आहे तुमचा, आता अनम्यूट करा. हा, आता अनम्यूट झाला. आणि विजय गायकवाड कडनं सूचना घ्या किंवा नवाथ यांच्याकडनं, म्हणजे ते जरा सोपं होईल तुम्हाला. माईकच्या समोर बघा ना, व्हॉल्यूम वाढवा. कदाचित तो मी आहे त्याच्यावर. व्हॉल्यूम वाढवला पाहिजे. तो कदाचित 0 झाला असेल. नाही, काही ऐकू येत नाहीये. बोलतात का? त्यांनी व्हॉल्यूम बोलतायत ते, पण व्हॉल्यूम वाढवला पाहिजे मला तरी वाटतं. आणि त्यांना आपलं बोलणं ऐकू जाते किती कोण जण आहे. हा, तो एक प्रश्न आहे. नाही तर हात तरी केला पाहिजे त्यांनी वरती. रवी, ऐकायला येत असेल तर हात वर कर बरं जरा. हात वर कर. हा, म्हणजे जर तुला आपलं ऐकू येते, पण तुझं बोलणं ऐकू येत नाहीये. हे आमचं तुला ऐकायला येते, पण तुझं आम्हाला ऐकायला येत नाही. व्हॉल्यूम चेक कर जरा. व्हॉल्यूम चेक कर. माईकचं पण बघ. माईक हे झालं का म्यूट वगैरे, कॉम्प्युटरचा माईक. आणि ते लॅपटॉपवरच येत, म्हणजे असं काय मोबाईलवर नाही येत. एवढं बारीक का दिसतं पिक्चर? तू मोबाईलवर आहेस का लॅपटॉपवर आहे? लॅपटॉपवर आहे. स्क्रीन नाही एवढं लहान का दिसतं? हा, नाही लहान नाही, नॉर्मल दिसतंय. आहे लॅपटॉपवर काहीतरी कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम दिसतोय. फोन करून बघा. नाही, त्यांना ऐकायला जाते आपलं. हा, त्यांनी जो हेडफोन लावला ना, तर तो कदाचित प्रॉब्लेम असेल. हेडफोन काढा बरं. हेडफोन लावलाय का? आता होता तो. नाही, हेडफोन नाही, कॉम्प्युटर ऑडिओ वरती घेतलं पाहिजे. कॉम्प्युटर ऑडिओ म्हणजे माईक ऑटोमॅटिक पिकअप करेल. नाही येत. तिने बायकॉट केली. बोलतायत पण ऐकायला येत नाहीये. नमो नमः. आता हे आवाज येत नसेल तर महाजन सरांना विनंती करताय काय? महाजन सर दिसत नाहीयेत कुठे. महाजन सर दिसत नाहीये. हा. नाही येत. मंडळी, नवीन टेक्नॉलॉजी रवी जोशींना काही साथ देत नाही आणि त्याच्यामुळे शोभाला पण मिळत नाहीये.
पण एका जोशीने आभार प्रदर्शनाचं काम केलेलं आहे. हो खरंय. आणि मी म्हटल्याप्रमाणे विष्णू सहस्रनामाची आपल्याला तोंड डोळे होऊन आपली झोळी भरली आणि ती झोळी भरल्याबद्दल नलिनी जोशी आणि आजच्या प्रमुख व्यक्त्या अंजली श्रोत्रिय यांचे मी आभार मानतो. शोभा जोशी तुमचाही आभार, पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून हाताने फक्त बाय बाय. मंडळी, आजची सभा संपवण्यापूर्वी मला 2 महत्वाच्या अनाउन्समेंट करायच्या आहेत. त्यातली एक आहे ती येत्या रविवारी अर्धवार्षिक मेळावा आहे त्याची. यावेळेला आपण नवीन टीम घेऊन अर्धवार्षिक मेळावा साजरा करतोय. तुमच्या सगळ्यांच्या भरघोस प्रतिसादाची आवश्यकता आहे. अनिल आगाशे यंदाच्या टीमचं नेतृत्व करतायत. त्यांच्याशी संपर्क साधा आणि आम्हाला जरूर पुढच्या रविवारी. करोनामुळे गेले बरेच दिवस आपण प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. आपण दरवर्षी दिवाळीचा फराळ म्हणून एक मीटिंग घेतो. मध्ये झालेल्या या करोनाच्या संपर्कामुळे आपली जी मीटिंग मधली कंटिन्युटी कमी झाली होती. त्याच्यासाठी 23 ऑक्टोबर शनिवार या दिवशी फराळाच्या ऐवजी पंक्तीचं जेवण ठेवणार आहोत. जेवणापूर्वी सौ मालिनी गुर्जर यांचा गाण्याचा कार्यक्रम आणि हे सगळं आपण गणेश हॉल मध्ये करणार आहोत. ही आपली दिवाळीची मीटिंग असल्यामुळे दिवाळी विशेषतः आपल्या मैत्रिणींसाठी आहे. मित्रांनी सुद्धा नटलं तरी चालेल, पण निदान चांगल्यापैकी नटून थटून त्या दिवशी या. मारुती राया तर फारच उत्तम. बाळासाहेब तर होणार नाही लोकांना. सगळ्यांनी जरूर या. आजच्या मीटिंगचं कामकाज झालेलं आहे, तेव्हा अध्यक्ष म्हणून मी आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो.